नमस्कार. आता मी आपल्या मान्यवरांचा थोडक्यात परिचय करून देते, कारण सरांचं कार्य हे अफाट आहे आणि त्याच्याबद्दल सविस्तर बोलायला आपल्याला एवढा वेळ पुरणार नाही. तर सरांचं पूर्ण नाव हे डॉक्टर लहू बाजीराव आचरेकर असं आहे. सर सध्या रत्नागिरी येथे कार्यरत आहेत. ते जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था दाळे येथे रत्नागिरी येथे अधिव्याख्याता तथा संशोधन व मूल्यमापन विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी MPSC मार्फत राज्यपत्रित अधिकारी म्हणून शासकीय सेवेत प्रवेश देखील मिळवलेला आहे. शिक्षक, संशोधक, मार्गदर्शक व प्रशासक या सर्व भूमिका सरांनी अत्यंत यशस्वीपणे पार पाडल्या. शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी NAS, पालक, PGI, SQAAF यांसारख्या अनेक व महत्त्वपूर्ण उपक्रमांमध्ये त्यांनी उल्लेखनीय योगदान केलेले आहे. सरांची जी शैक्षणिक पात्रता आहे ती म्हणजे सर BA आहे, इतिहास व मराठी विषय. ते हिंदी पंडित आहेत. ते BEd, MAd आहे. त्यांनी नेट सेट या परीक्षा देखील दिल्या आहेत. त्यांनी MA केले आहे इतिहास व सब्जेक्ट कम्युनिकेशन हा विषय घेऊन. त्यांना PhD ही पदवी देखील प्राप्त झालेली आहे. त्यांनी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत 7 वर्षे सेवा दिली. तसेच श्री SK पंचवालावकर BEd कॉलेज देवगड येथे 11 वर्ष ते प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. ते शाळा गुणवत्ता नामांकन जिल्हा समन्वय म्हणून देखील कार्यरत होते. त्यांच्या या कार्याकडून त्यांना अनेक असे पुरस्कार मिळाले. त्यापैकी काही पुरस्कार मी सांगते. त्यांना कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून पुरस्कार मिळाला. तसेच आदर्श प्राध्यापक पुरस्कार हा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून मिळाला. तसेच मुंबई विद्यापीठातून त्यांना अनेक विशेष पुरस्कार मिळालेले आहेत. सरांचं काम हे दीक्षा ॲप आणि NCFच्या डिजिटल फॉर्मॅटवरतीही खूप जोमाने चालू आहे. सरांचे जे उपक्रम चालू आहेत त्यांनी केले आहेत ते चालू राहणारच आहे. त्यांच्या उपक्रमासाठी आमच्या सर्व विद्यार्थ्यांकडून त्यांना शुभेच्छा. आणि आता मी आपल्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करते, तो म्हणजे मुलाखतीचा. सरांची मुलाखत ही आपल्या शाळेतील 5वी ते 10वी या वयोगटातील विद्यार्थी घेतील. तर आपला पहिला प्रश्न विचारते, कस्तुरी कांबळे. विद्यार्थ्यांना खूप चांगले बालपण लागते, मात्र काही जण चांगल्या बालपणापासून मुक्तात. तुम्हाला कसे बालपण लागले हे आमच्यासोबत शेअर कराल का? काही जणांचं बालपण चांगलं जातं, काही जणांचं बालपण आहे बालपण अतिशय अनेक प्रकारच्या परिस्थिती या अनेक प्रकारच्या असू शकतात. सामाजिक असतील, सांस्कृतिक असतील, आर्थिक असतील. माझं बालपण काही फार चांगलं गेलं अशातली काही परिस्थिती नाही. आर्थिक परिस्थिती अगदी माझा जन्म 1981चा, तर 1981 नंतर अगदी पहिली 12-13 वर्ष तर फार हलाखीची आर्थिक परिस्थिती होती. मला आठवतंय की 93-94 नंतर आर्थिक परिस्थिती थोडीफार सुधारली, पण तत्पूर्वीचं जीवन साधारण 5वी पूर्वीचं ते तर फारच हलाखीचं होतं. 5वी नंतर थोडीफार सुधारणा झाली. त्यामुळे खूप संघर्ष करावा लागला त्यावेळी, की आपण म्हणतो की सगळंच काय आपल्याला पण मिळतं आणि मिळालं की, तर तसं नव्हतं. एवढी बेकार परिस्थिती होती 92-93 पूर्वी की 2 वेळच्या जेवणाचे वांदे म्हणतात ते तशी परिस्थिती होती. 93 नंतर परिस्थितीमध्ये थोडंफार परिवर्तन आलं. पण एक असतं, संघर्ष जेवढा अधिक तेवढी आपली शिकण्याची आणि जगण्याची इच्छा अधिक तीव्र होते. आणि हे काय माझंच उदाहरण नाही आहे की आता तुम्ही नेहमी बघता की स्पर्धा परीक्षामध्ये सगळे बिहारचे असतात, उत्तर प्रदेशमधनं आहेत. आपल्या विदर्भ, सोलापूर या साईडनं बरेच आहेत. बघा, बरेचसे अधिकारी तुम्ही जर बघा, कुठेही जाऊन बघा तुम्ही, तर बरेचसे अधिकारी या भागातनं येतात. त्याचं कारणच हे आहे, तिथं काहीच नाही आहे. म्हणजे तुम्ही सुख समृद्धीच्या भागामध्ये राहता, इकडची विदर्भाची आणि बिहार वगैरे परिस्थिती खूप गाजलेली आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये जर त्यांनी काही नाही केलं तर खायचंच काही मिळणार नाही त्यांना. त्यामुळे ते उपाशी मारण्यापेक्षा काहीतरी करावं म्हणून अभ्यास करतात आणि म्हणून ते या लेवलला पोहोचतात. आणि ही वस्तुस्थिती आहे. मला वाटतं की संघर्ष हा पुढे जाण्यासाठी अतिशय पॉझिटिव्ह घेतला पाहिजे आणि त्या संघर्षातनं आपण पुढे आलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही तुमचं बालपण कसंही असो, चांगलं असेल तरी आणि संघर्षाचं असेल तरी जिद्द सोडू नका आणि त्या संघर्षातनं पुढे जा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा कल वैद्यकीय क्षेत्र किंवा वकिली करण्याकडे असतो. असं असूनही आपण शिक्षक बनण्याचे ठरवले. मग ही प्रेरणा आपल्याला कशी मिळाली?
2002 साली माझं BA झालं. बस का 2002 सालानंतर मी नव्हतं काही हे साधारण त्यावेळी आजच्यासारखं काय जे जग आपण बघतो आज आपल्याला वाटतं अमेरिका आणि आपण खूप जवळ आहोत, तेव्हा आपल्याला वाटतं मंगळने आपण खूप जवळ आहोत. म्हणजे एवढं ते आपण आता व्हिज्युअलाइज करून बघतो किंवा आपल्यासमोर ते इमेज किंवा व्हिडिओ आपल्यासमोर येतात. त्यावेळी असं काही नव्हतं. त्यामुळे त्यावेळी एकच साधारण उद्दिष्ट होतं की इथं राहून आपल्याला नोकरी कशी मिळेल, कारण परिस्थिती बेताची होती. त्यामुळे देवगडमध्येच राहून किंवा सिंधुदुर्गात राहून नोकरी मिळण्याचं एकमेव साधन ते म्हणजे शिक्षक, कारण आजूबाजूला शिक्षक आपल्याला दिसतात किंवा हे केलं तर मला शिक्षण मिळालं तर मी इथंच राहीन. त्यामुळे तरीही मी लॉला ॲडमिशन घेतलेलं 2002 साली एका लॉ कॉलेजला, पण कधी घराच्या बाहेर राहिलेलो नव्हतो. त्यामुळे ते आतासारखं नव्हतं. त्यावेळी थोडे लाजरे गुजरेपणा होता, खूप बाहेरचं जग कधी बघितलं नव्हतं आणि त्यामुळे लॉला गेलो नाही. म्हणजे 2002 साली लॉला गेलो नाही. मग तोपर्यंत BEdची ॲडमिशन त्यावेळी रिझल्ट असायचे ना BAचे हे खूप लेट लागायचे. जून जुलैमध्ये ऑगस्टमध्ये असे लागायचे. BAचा रिझल्ट लागला की उशिरा रिझल्ट लागायचे आणि त्याच्या आधी सगळी ॲडमिशन संपलेली असायची. त्यामुळे मग 2-3ला मला काय BEdला ॲडमिशन घेता आलं नाही. त्यामुळे 3-4ला घेतलं. म्हणजे थोडक्यात काय तर आपल्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात जॉब मिळावा अशी अपेक्षा होती आणि तो जॉब मिळण्याचं एकमेव हे मला वाटत होतं ते म्हणजे शिक्षक. म्हणून मी हे BEd करण्याचं ठरवलं. प्रत्येक विद्यार्थ्याची अभ्यास करण्याची पद्धत वेगवेगळी असते. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या शालेय जीवनात कसा अभ्यास करत होता, तुमचे वेळापत्रक काय होते, कृपया सांगाल का? एक अभ्यास करताना मला वाटतं की एक गोष्ट प्रत्येक विद्यार्थ्याकडे असली पाहिजे ती म्हणजे सातत्यपूर्ण. म्हणजे समजा आता जरी मी 2 पेज आहेत ती 2 पेज मी पाठ केली तर 2 पेज ती 3 महिन्याने तुम्ही त्याच्यावर काय नाही केलं तर काही लक्षात राहत नाही आपल्या. कारण स्मरण जसं महत्त्वाचं आहे तसं विस्मरण महत्त्वाचं आहे. आणि जर ते विस्मरण नसेल तर आपण अनेक दुःखद प्रसंग आपल्या मनात तसेच राहतील, आपण जगूच शकत नाही. म्हणजे आपल्या जीवनात अनेक वाईट प्रसंगही घडलेले असतात. मग ते समजा मी माझ्या सगळ्यात लक्षात राहत असलं तर वाईट प्रसंगही तशाच लक्षात राहतील ना, म्हणजे तुम्ही दुःख विसरूच शकत नाही. त्यामुळे स्मरण जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं विस्मरण ही महत्त्वाचं असतं व्यक्तीच्या जीवनामध्ये, पण अभ्यासामध्ये तसं नाही. त्यामुळे सातत्यपूर्णता अभ्यासामध्ये असली पाहिजे. मला विचाराल तर मला असं आठवतंय ज्यावेळी मी 10वीला होतो मी डेली साधारण 5:30ला त्यावेळी आम्ही चालत यायचे कुणकेश्वर हायस्कूलला सड्यावरून. जवळजवळ 4 किलोमीटरचं अंतर आहे. पूर्ण 4 किलोमीटर चालत यायचे. आणि मला आठवतं आहे 8वीला असताना माझ्या पायात चप्पल नव्हतं. 9वी नंतर चप्पल होतं. तर आम्ही जवळजवळ माझ्याच नाही माझ्याबरोबर आणि होते त्यांचीही परिस्थिती साधारण तशीच होती. पण त्यावेळी आम्ही चालत यायचे. 4 किलोमीटरवरून कातळावरनं यावं लागतं. कुणकेश्वर हायस्कूल जर कोणी बघितलं असेल तर रस्त्यातनं अंतर आहे ते खूप जास्त बसतं. त्यामुळे मधून शॉर्टकट आम्ही यायचे आणि जायचे. मग 5:30ला गेल्यानंतर साधारण 1 तास खेळणं असायचं साधारण काळोख आणि त्याच्यानंतर आम्ही जवळजवळ 11 वाजेपर्यंत अभ्यास करायचे. मध्ये जेवणाचा 15 मिनिटं कालावधी सोडला तर. आणि शेड्यूलही असंच होतं की दैनिक जो होमवर्क आहे तो होमवर्क पहिला पूर्ण करायचा आणि तो होमवर्क पूर्ण झाला की उरलेला सगळा वेळ आहे तो वाचनासाठी द्यायचा. मग ते शेड्यूलही साधारण ठरवलेलं होतं की आज वाचन भूगोलचं केलं तर उद्या इतिहासचं करावं, परवा इंग्लिशचं करावं, मराठीचं करावं, असं 8वीचं पूर्ण त्या विषयांचं सगळं जे शेड्यूल आहे ते शेड्यूल ठरवलेलं होतं. त्यामुळे होमवर्क जेवढा आहे तो होमवर्क संपला की वाचनाकडे विशेष लक्ष असायचं. पण वाचन डेली माझं 3 तास व्हायचं, 2 ते 3 तास व्हायचं. त्यामुळे परीक्षेच्या आधी रात्रंदिवस जागलं पाहिजे किंवा परीक्षेच्या आधी रात्रभर जागून सकाळी परीक्षेला गेलं पाहिजे. कारण माझं नेहमी मत असं राहिलं आहे आणि हे कायम राहिलं आहे. म्हणजे मी ग्रॅज्युएशन केलं, MA केलं, अगदी MPSC केलं, सेट नेट केलं, पण मी रात्री परीक्षेच्या आदल्या दिवशी रात्री कधी जागलो नाही. किंवा मी सकाळी उठून परीक्षेच्या दिवशी पुस्तक घेऊन परीक्षेचं 10 वाजता टायमिंग आहे तर 9:50पर्यंत पुस्तकं वाचत बसायचं. त्याच्या आधी अभ्यास झालेला असायचा. आणि परीक्षेच्या आदल्या दिवशी फ्रेश माइंडने गेलं पाहिजे असं मला वाटतं. रात्रभर जागरण करून वगैरे सायकोलॉजिकली काम नाही करत या गोष्टी. त्यामुळे अभ्यास सगळा पूर्ण करावा. याच्यासाठी टाइम टेबल असावं आणि त्या टाइम शेड्यूलप्रमाणे करावं आणि त्या टाइम शेड्यूलमध्ये वाचन जास्त असावं असं मला वाटतं. लिहिणं म्हणजे अभ्यास नव्हे, लिहिणं म्हणजे एक रिव्हिजन होईल, पण वाचन म्हणजे मात्र काय होईल, अभ्यास होईल. प्रश्न आहे, आपण आता सगळे बघतोच आहोत की सोशल मीडिया किती प्रगत
मीडियाचे अनेक फायदेही आहेत आणि तोटेही आहेत. तर असा प्रश्न होता माझा की मोबाईल आणि सोशल मीडिया याचा वापर विद्यार्थ्यांनी कसा करावा याबाबत तुमचे मत काय? विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापरच करू नये, कारण तो एवढा म्हणजे संधी आहे हे मोबाईल म्हणजे की तुम्ही 1 तास जरी बघायचं म्हटलं तर तुम्ही नकळत 2 तास त्याच्याकडे जाता. मला वाटतं विद्यार्थ्यांनी तो वापरूच नाही, कारण तुम्ही तो वापरून तुम्ही म्हणाल मी आणि वापरला तर कॉलिंगसाठी वापरावा, ह्याच्या पलीकडे मोबाईल वापरूच नाही. काही गरज नाही. शिक्षक आपल्याला सगळं देत असतात आणि शिक्षक देतात ते शिक्षक सोडून तुम्हाला वाटलं की या शंका आहेत तर त्याही तुम्ही शिक्षकांकडूनच क्लिअर कराव्यात किंवा वाचनातनं त्या उपलब्ध कराव्यात. पण मला वाटतं विद्यार्थ्यांनी मोबाईल वापरू नये, पूर्णपणे टाळावा, 100% टाळावा. अनेक विद्यार्थी अभ्यासाच्या ताणामुळे आत्महत्या करतात. उदाहरणार्थ नीट पेपर लीक प्रकरणानंतर काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या अशा बातम्या समोर आल्या. तर यावरून मला असा प्रश्न विचारायचा होता की अशा परिस्थितीत परीक्षेची भीती कशी दूर करता येईल? या गोष्टी एकत्रित जरी असल्या तरी मला काय वाटत नाही त्या परीक्षेमध्ये कसली भीती असते आणि काय असते. परीक्षेची भीती कधी येते असं मला वाटतं, ज्यावेळी तुम्ही अभ्यास केलेला नसता आणि आदले 3 दिवस अभ्यास करायला बसता त्याच वेळी हे होतं. म्हणजे पुस्तक आहे 9 पाठाचं आणि मी काहीच वाचलं नाही आणि मग वाटतं आता 3च दिवस राहिले आणि 3च दिवसात मला ती 9 प्रकरणं 10 प्रकरणं वाचायची आहेत. तर त्यावेळी ऑटोमॅटिक ताण येतो की मग आता माझं कसं होणार, मग आता माझं कसं होणार याच्यात काही होत नाही आणि मग दुसरा दिवस उजाडतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रॉब्लेम येतो. आता तर 3 दिवस होते, आता 2च दिवस राहिले आणि अशाने ताण वाढत जातो. त्यामुळे परीक्षा आणि मुळात परीक्षा ही घाबरायची गोष्ट काही नाही आहे. दोघांनी सारखाच अभ्यास केला, एक विद्यार्थी ताण घेऊन परीक्षेला गेला आणि दुसरा हसत गेला, तर हसत आहे त्याला पेपर अतिशय चांगला जातो. कारण ताण तुम्ही घेतला डोक्यावरती, तुम्ही आहे ते सगळं विसरता, ते तुमच्या लक्षात काही येत नाही कारण मेंदूची क्रिया तशी चालते ना. कारण मुळात परीक्षा ही भीतीदायक आहे असं मला काय वाटत नाही. ज्यांचा अभ्यास पूर्ण होत नाही त्यांना ताण येतो. त्यामुळे तुमच्यासाठी सर्वात सोयीस्कर मार्ग की परीक्षेच्या 1 दिवस आधी सगळ्या 100% अभ्यास पूर्ण करायचा. हिंमतच नाही त्या ताणाला तुमच्यापर्यंत यायची. आणि राहिली गोष्ट आत्महत्या वगैरे या गोष्टीची, तर ही एक कमजोरी आहे असं मला वाटतं. बाह्य परिस्थिती आहे, त्या बाह्य परिस्थितीवरती आपलं नियंत्रण नाही. समोरची यंत्रणा आहे ती आपल्या पद्धतीने नियंत्रण करण्याचा प्रयत्न करते, पण तुमच्या माझ्या हातात या गोष्टी नाहीत, बरोबर ना. त्यामुळे त्या गोष्टी ज्या घडतायत किंवा घडल्या आहेत त्याचं काही करू शकत नाही आपण. त्यामुळे त्याचा ताण घेऊन जी गोष्ट माझ्या हातात नाही त्या गोष्टीचा ताण मी काय घ्यावा. आणि जीवन हे सुंदर आहे, एवढं सुंदर दिलंय आपल्याला, ते छानपैकी जगायचं. संकट येत राहतात, त्या संकटाला सामोरं जायचं, त्याला पर्याय नाही दुसरा. तुम्ही म्हणाल की मी ताण घ्यायचं आणि आपलं बरं ताण तिसरा देतोय आणि आपण आत्महत्या का करायची, त्याला काही सेन्स नाही आणि करू नये असं. त्यामुळे सातत्यपूर्ण अभ्यास, परीक्षेच्या आदल्या दिवशी सगळ्या विषयांचा अभ्यास पूर्ण झालेला असला पाहिजे, काही ताण येणार नाही आणि भीती परीक्षेची वाटणार नाही. तुम्हाला माहिती आहे की आताचं वातावरण किती स्पर्धात्मक आहे आणि आता कितीतरी अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धांची तयारी पण करत आहेत. पण आपल्याला तुमचा वैयक्तिक अनुभव जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही MPSC परीक्षेची तयारी नक्की कशी केला? MPSCचे लावले नव्हते, कुठेही गेलो नाही, मी घरीच अभ्यास केला आणि मुळात मला जो उपयोग झाला माझ्या परीक्षेसाठी ते होतं मी जवळजवळ 10 वर्ष केलेलं प्रामाणिक काम. माझी एक्झाम मला आठवते की 15 मे 2016ला झाली. 2016ला झाली. माझे बाबा 17 एप्रिल 2016ला एक्सपायर्ड झाले. म्हणजे त्याच्यानंतर 28 दिवस माझ्याकडे होते. बाबा एक्सपायर्ड झाल्यानंतर मी आणखी जोरात अभ्यास केला. तत्पूर्वी थोडाफार अभ्यास चालू होता, पण माझ्या परीक्षेसाठी उपयुक्तता ठरली. मी 10 वर्षात प्रामाणिकपणे काम केलेलं. मी 10 वर्षात खूप वाचन केलेलं. मागच्या 2007ला 16 जुलै 2007ला मी प्राध्यापक म्हणून जॉईन झालेलो देवगड कॉलेजला, BEdचा प्राध्यापक म्हणून. आणि त्याच्यानंतर जवळजवळ 10 वर्ष मी खूप हे केलं. म्हणजे माझी मुलं जरी असतील सगळी तरी ती कुठं भेटली तरी सांगतील की मी अत्यंत प्रामाणिकपणे जे माझं टीचिंग असेल ते टीचिंग केलं. मुलांना मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन केलं. आणि त्यावेळी मी प्रचंड वाचन केलेलं होतं. म्हणजे प्रत्येक लेक्चर घेताना आपण फुल प्रिपरेशनने जावं
मला आठवतं की सायकोलॉजी शिकवली, इव्हॅल्युएशन शिकवलं, फिलॉसॉफी शिकवली आहे, सोशॉलॉजी शिकवली. आणि हे सगळे जे आहेत तुमचं सब्जेक्ट ज्यावेळी टीचर आता बी एडचे टीचर तुमच्याकडे येतात की मला माहिती नाही, तर बी एड जे शिकणारे आहेत ते त्यावेळी हे सगळे बऱ्याच वेळा असायचे. म्हणजे माझ्या मते वर्षभर आमचे बी एडचे विद्यार्थी तुमच्या SLG मध्ये असायचे, कारण त्यांना 20 पाठ कंपल्सरी घ्यायला असायचे. आता काय मला परिस्थिती माहिती नाही. मग त्यांची जी टाचणं असायची ती टाचणं चेक करून द्यायची. मग ती टाचणं चेक करायला आपल्याला पुन्हा त्या कंटेंटची माहिती असावी लागायची. त्यामुळे तो जो कंटेंट आहे सब्जेक्टचा तो आम्हाला सगळा वाचावा लागायचा, त्याच्याशिवाय टाचणं कळायची नाही. त्यामुळे तो आम्ही प्रामाणिकपणे वाचायचो. आणि ह्या सगळ्या कामाचा फायदा मला परीक्षेमध्ये जास्त झाला. आणि परीक्षेचा अभ्यास करताना प्रामुख्याने 1-2 पुस्तकं महत्त्वाची असतात तेवढी घ्यायची. आपलं चुकतं काय, आपण 25 पुस्तकं घेतो आणि मग आपल्याकडनं काहीच होत नाही. 25 पुस्तकं घेऊन काही होत नाही. कोणती तरी प्रॉपर सिलेबस बघायचा, सिलेबसच्या कंटेंट वाईज टॉप लेवलची पुस्तकं बघायची आणि अशी 2च पुस्तकं घ्यायची. काय एवढी पुस्तकं असली तर तुम्ही कुठं 25 पुस्तकं वाचणार आहे? कळलं का? 25 पुस्तकं वाचू शकत नाही. मग एवढी 2 पुस्तकं घ्यायची. या 2 पुस्तकांमधनं काही अडचणी येतील, तेवढ्या अडचणीच फक्त बाकीच्या पुस्तकातनं कुठं असतील तर वाचायच्या. आणि तेवढीच 2 पुस्तकं आपण स्पर्धा परीक्षेला किंवा एक रेफर करायची. आणि तेवढी पुस्तकं माझी वाचून मी तर एकच पुस्तक रेफर केलेलं एखादं, आणि ते पुस्तक माझं म्हणजे टिपिकल कंटेंट वाईज मी स्टडी केला. जसा सिलेबस MPSCचा आणि माझी तयारी. आणि ही प्रॉपर होती. मला आठवतं मी त्या 28 दिवसामध्ये 19-20 तास अभ्यास केला. डेली 20 तास अभ्यास करायचा. पण परीक्षेच्या दिवशी अभ्यास नाही केला आणि आदल्या दिवशी पण रात्री झाला. अनेक विद्यार्थी MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्याचे स्वप्न पाहत आहेत. पण मी असे ऐकले आहे की MPSCची परीक्षा देण्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो. तर माझा प्रश्न असा आहे की मुलं MPSC किंवा इतर स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्याचे स्वप्न पाहत आहेत, त्यांनी आतापासून कोणती तयारी करावी? MPSC मध्ये सक्सेस व्हायचं आणि तुम्ही सहज मिळवू शकता. तुम्ही सहज हे यश मिळवू शकता. मला याच्यात काहीच हे वाटत नाही का तुम्ही आता सगळे फ्रेश दिसताय, ताजेतवाने दिसताय, काहीतरी करण्याची इच्छा दिसते. MPSCचा अभ्यास म्हणजे काय असतं, तुमची प्रायमरीची 10वीपर्यंतची जी पुस्तकं असतात तोच म्हणजे MPSCचा अभ्यास असतो. फक्त तो डीपमध्ये असतो. म्हणजे आता तुम्ही जर इतिहास, भूगोल, इंग्लिश जे वाचताय, ग्रामर, हेच MPSCला असतं. त्यामुळे तुम्हाला बेस करायचा असेल तर बेस करायला तुम्हाला तुमची 4थी ते 10वीची पुस्तकच बारकाईने वाचावी लागतील सगळी. तुम्ही आता त्याच्यात आहात. तुम्ही आता 6वीत असाल तर 5वीपर्यंत वगैरे, 8वीत असाल तर 7वीपर्यंत पुस्तकं वाचून आलेला आहात. आत्ता या वेळेपासून ठरवा की माझ्या पुढचा कंटेंट आहे तो कंटेंट मी अत्यंत बारकाईने वाचेन म्हणतो. आणि वाचन म्हणजे अभ्यास आहे, लक्षात ठेवा. परीक्षेचा जेवढं वाचाल तेवढं तुम्हाला परीक्षा सोपी जाईल. स्पर्धा परीक्षांचं असतं जेवढ्या सीट तेवढे सिलेक्शन. कारण आपण टार्गेट ठेवायचं की 70 जागा असतील तर 70 मध्ये मी आलो पाहिजे. आणि याच्यासाठी हेच की फाउंडेशन तुम्ही आत्तापासून तयार करा आणि 12वी झाल्यानंतर एक पुस्तक पुन्हा वाचायला लागेल. तुम्ही सहज ग्रॅज्युएशनला MPSC देऊ शकता. काही वेगळं करायची गरज नाही. पुन्हा 11वी-12वीला गेलात ही सगळी पुस्तकं पुन्हा वाचायला घ्यायची. 11वी-12वीचा अभ्यास करायचा आणि ही पुस्तकं कधीच आयुष्यात टाकू नका. कारण ही पुस्तकं म्हणजे तुमची MPSC. हेच सगळं असतं. MPSCने तुमच्या जिओग्राफीमध्ये जे आहे, इतिहासमध्ये जे आहे, हेच सगळं MPSCला असतं. खूप डीपमध्ये असते हे तुम्हाला. पण तुमच्याकडे जर तुम्ही हा जर सराव ठेवला आत्तापासून आणि ही पुस्तकं कधी नाही सोडला तर तुम्ही ग्रॅज्युएशन झालं MPSC होऊन करू. तुमच्या हातात आहे. तुम्ही सगळ्यांनी आता स्वप्न बाळगा मला MPSC व्हायचं. आणि खरंच म्हणजे अधिकारी तुम्ही झालात की जीवन खूप चांगलं असतंय पुढचं. फक्त संघर्ष कधी करावा लागतो आधी. म्हणजे आपण विचार काय करायचा की आपलं 21 वर्ष झालेली असतात ग्रॅज्युएशन होईपर्यंत. आता तुम्ही जर 7वीला असाल तर 8च वर्ष संघर्ष करायचा आहे तुम्हाला. मग तुम्ही जर 21 पर्यंत 8 वर्ष पुढची संघर्ष केला तर 21 तो 75-80 जेवढे जगाल तेवढं आयुष्य तुमचं सुखात जाईल. आणि आता जर 7 वर्ष मजा मारलात ती संघर्ष नाही केला तर 21च्या नंतरचं सगळं आयुष्य दुःखात जाईल. त्यामुळे ठरवा ते आत्ता संघर्ष केला पाहिजे तर उद्याचं आयुष्य उज्ज्वल आहे. आजकाल तुम्ही बघताय डिजिटल युगात विद्यार्थी मोबाईल आणि इंटरनेटचा वापर जास्त करतात आणि ह्या कारणामुळेच त्यांच्या वाचनाकडे कितीतरी दुर्लक्ष होतं. अशा परिस्थितीत वाचनाचे महत्त्व किती आहे? पुस्तकं वाचा असं कधीच होत नाही.
त्यावेळी मी सांगितलं की तो मोबाईल बंद करायचा आणि वाचनाकडे लक्ष द्यायचं. मोबाईल 100% बंद टाळला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. त्याचे उपयोग आहेत, पण ते उपयोगही नको एवढा तो बंद करा. आणि ते वाचन घ्या, कारण तुम्ही वाचन हाच हे आहे. आता तुम्ही म्हणाल की मोबाईलवरती मी वाचेन, कोणच मोबाईलवरती वाचत नाही आणि वाचलात तरी फेसबुकच्या पोस्ट असलं काहीतरी वाचतो आपण. एक माझ्या अभ्यासाचं वाचन आहे हे तुमच्यापैकी किती जणांनी वाचलंय? मोबाईल घेतला आणि काहीतरी इतिहास वाचला असं झालंय का? नाही ना होत, असं होत नाही. त्यामुळे तुमचं वाचन हे अत्यंत प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणि प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये वाचन हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. तर वाचनाशिवाय तुम्हाला काही कळत नाही. त्यामुळे वाचन हे झालं पाहिजे. आत्तापासून लायब्ररीचं पुस्तक घ्या, आठवड्याला एक पुस्तक वाचा आणि ते रिलेट करा. तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचं जर ठेवत असाल तर स्पर्धा परीक्षांची पुस्तकं आतापासून वाचा आणि अवघड नका घेऊ. हीच तुमची, मी तर म्हणतो त्याच्या पलीकडे जाऊन पाठ्यपुस्तकं तुमची वाचा. एकदा वाचा, दोनदा वाचा, तीनदा वाचा, 10 वेळा वाचा. तुम्हाला त्याचं होईल. आणि त्याच्या बाहेर तुम्हाला आवड असेल तर कथासंग्रह, कादंबरी हे सगळं वाटता. रोजचं वृत्तपत्र वाचा. वाचन फार महत्वाचं आहे. वाचन कधी सोडू नका. तुम्ही इतके उच्च शिक्षण घेतले तेव्हा शिक्षणाचे सर्वात मोठे आव्हान कोणते होते? काय व्हायचं बऱ्याचशा वेळेला एक म्हणजे मला विचाराल तर, कारण मी क्रिटिकल वाचायचो आणि चिकित्सक डीपमध्ये थोडं वाचण्याचा प्रयत्न करायचो अगदी उच्च लेवलला गेल्यानंतर. कारण मी डिपार्टमेंटला होतो, मुंबई विद्यापीठाच्या डिपार्टमेंटला 1 वर्ष MA आणि त्याच्यानंतर मी जवळजवळ 2.5 वर्ष PhD साठी वारंवार आणि सातत्यपूर्ण मुंबईत होतो. मग बऱ्याच वेळा प्रॉब्लेम काय यायचे, रेफरन्स मिळायचे नाहीत आम्हाला. रेफरन्सेस जे म्हणतो ना, आज रेफरन्सेसचा प्रॉब्लेम नाही आहे. कारण कसं आहे, पुस्तक तुमच्या पुढ्यात आहे. कारण तुम्ही जसं हायर एज्युकेशनकडे जाता तसं क्रिटिकल खूप लागतं किंवा डीप लागतं, वरवरचं कमी लागतं. आणि अशा वेळी मग डीप जी मला माहिती हवी ती माहिती मिळाली पाहिजे, तर ते मिळायला बऱ्याच वेळा मला त्यावेळी प्रॉब्लेम यायचे. आत्ता नाही, आता एका क्लिकवरती आपल्याला ते मिळतं. हे सोपं झालं आहे. म्हणजे आज मला जर तुम्ही म्हटलात उच्च शिक्षणाचं बोलतो या, उच्च शिक्षणमध्ये तुम्ही तुमच्याकडे जी पुस्तकं आहेत ती वाचून तुम्ही डीप सोर्सेससाठी इंटरनेटचा वापर करू शकता, ती संसाधनं वापरू शकता. पण हे एक त्यावेळी आव्हान होता. डीप एखादी माहिती घेण्यासाठी लगेच सोर्सेस नाही मिळायचे. हे आव्हान होतं उच्च शिक्षणातलं, विशेष करून. म्हणजे PhD करताना वगैरे ते आम्हाला खूप काही प्रॉब्लेम आले. मुंबई विद्यापीठात असताना तिथं आयसरचं एक हे होतं युनिट, आणि ते फ्री इंटरनेट द्यायचे. त्यावेळी इंटरनेट म्हणजे आताचं 2G सारखं असायचं. ते असं 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 चालायचं हळूहळू. त्यामुळे मग ते तिथं जाऊन आम्ही दिवस बसायचो. पण ते फ्री असायचं पूर्ण. कधीही तुम्ही जा रात्री 10 पर्यंत. आणि मग आम्ही कधी रात्री 10 पर्यंत आणि सकाळी ते रेफरन्स शोधत असायचो. आजच्यासारखं फ्री काही मिळायचं नाही, कारण त्यावेळी आज जसं डेव्हलप झालेलं आहे गुगल, तसं त्यावेळी नव्हतं. एक गोष्ट मागितली की 10 चुकीच्या गोष्टी किंवा वेगळ्याच गोष्टी काहीतरी यायच्या, असं असायचं. त्यामुळे तो एक आव्हान त्यावेळी होतं. आता हे आव्हान नाही असं मला वाटतं. नमस्कार सर, माझा प्रश्न हा होता की मला माहिती आहे की तुम्हाला वेगवेगळे पुरस्कार मिळाले आहेत, पण जो तुम्हाला पहिला पुरस्कार मिळाला होता तो कोणता होता व तेव्हा तुम्हाला कसे वाटले होते? पुरस्कार मला फार काय आठवत नाही, पण कारण पुरस्कार एवढे असतील माझ्याकडे, आता 100 ट्रॉफी वगैरे असतील अशा, म्हणजे आठवतही नाही. पण मला साधारण एक आठवत आहे की मी 10वीत असताना मला आदर्श विद्यार्थी पुरस्कार मिळाला. त्याच्या आधी मिळाले असते तर मला नाही आठवत आता. पण 10वीत मी कुणकेश्वर हायस्कूलला असताना, कारण माझं शिक्षण तसं प्राथमिकलाच झालं, काकवण झेडपीच्या शाळेतच झालंय. पाणेकर बाई होत्या कांबडेच्या, त्या मनापासून शिकवलं त्यांनी आम्हाला. पण बाकी प्राथमिक शिक्षणाची दुरावस्था होती त्यावेळी, म्हणजे पण वस्तुस्थिती होती तिथली. पण पाणेकरबाई एक होत्या कांबडेच्या, अजूनही त्यांचा माझा गेल्या वर्षीपर्यंत संपर्क होता. पण त्यांनी मला खूप मोटिवेट केलेलं मला आठवत आहे. आणि 8वी नंतर मात्र एक वेगळं लागलं. त्यामुळे पुरस्कार मला तो आठवतोय, 10वीचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार. आणि मला खूप बक्षीस पण त्यावेळी खूप कमी असेल, पण मला प्रमाणपत्र मिळालं, ट्रॉफी पण नव्हती. पण त्यावेळी मला आनंद खूप झालेला. त्याच्यानंतर अलीकडे आता खूप झालं ते काय नाही आठवत, पण त्यावेळी खूप आनंद वाटलेला. कारण पहिल्यांदाच जागृती झाल्यानंतर तसा पहिला पुरस्कार असेल. आजकाल तुम्ही पाहू शकता की जगात खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन केले जाते. संशोधनामुळे पुरातन काळातील वस्तू आणि वास्तू यांचे आपल्याला उत्खनन करू शकतो. सर, याविषयी तुम्हाला माहितीच असेल.
सर, तुम्ही स्वतः इतिहासामध्ये MA केलेला आहात, तर माझा प्रश्न असा आहे की हे संशोधन म्हणजे नेमके काय? आणि दुसरा प्रश्न असा की आजकालची जी मुलं आहेत त्यांना मोबाईलचा घोराळा लागलेला आहे, त्यामुळे त्या मुलांमध्ये अशा प्रकारच्या गोष्टींचा आपण रस निर्माण केला पाहिजे किंवा त्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण केली पाहिजे. तर हे काम आपण कशा प्रकारे करू शकतो असं तुम्हाला वाटते? रिसर्च खूप गरजेचं आहे. आपण नेहमी जनरल बोलतो. मी तुम्हाला विचारलं आता तुमच्या शाळेचं वर्णन करा, तर तुम्ही सांगणार माझी शाळा चांगली आहे, माझ्या शाळेत चांगले शिकवतात, असं असतं. याला रिसर्च म्हणत नाही. रिसर्च याचा अर्थ पिन पॉईंट बोलणे. एखाद्या गोष्टीचा चिकित्सक आणि शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणे म्हणजे संशोधन. आणि हे संशोधन म्हणजे काही नुसता इतिहास नाही. तुम्ही एका दगडाचा पण अभ्यास करू शकता, या वर्गाचा अभ्यास करू शकता, त्या घड्याळाचं संशोधन करू शकता, तुम्ही एखाद्या पाठ्यपुस्तकाचं संशोधन करू शकता, तुम्ही साधी ती वही हातात आहे त्या वहीबद्दल रिसर्च करू शकता, तुम्ही हातातल्या बांगडीबद्दल रिसर्च करू शकता. हे रिसर्च पिन पॉईंट असलं पाहिजे. ही बांगडी चांगली आहे असं म्हणणं म्हणजे रिसर्च नाही. त्या बांगडीच्या प्रत्येक घटकाचं तुम्हाला डीपमध्ये विश्लेषण करावं लागेल आणि तो घटक कशापासून बनला आहे, तो त्या बांगडीमध्ये का वापरला आहे, इथपर्यंत करावं लागेल. मला आठवतं आहे, माझे मित्र आहेत आता कमिशनर आहेत इथं, IPS SP साहेब होते, शिसवे साहेब म्हणून, तर त्यांना मी भेटलेलो. ते माझ्याबरोबर चर्चा करत असताना मला एकदा बोललेले, एक कोकम सरबत त्यांनी मागवलं आणि मला बोलले की मी ह्याचंही थिंकिंग करतो की हे कोकम सरबत कशा पद्धतीने काम करत असेल असं लाईव्ह. ह्याला रिसर्च पॉईंट म्हणतात. आपण जनरल बोलतो ना नेहमी, माझं देवगड कसं आहे, माझं देवगड सुंदर आहे. तुम्हाला पिन पॉईंट सांगता आलं पाहिजे. ह्या वर्गाचं वर्णन करा म्हटल्यानंतर वर्गात 2 चेअर आहेत, इथं एक टेबल आहे, इथं एक माईक आहे, एक मोबाईल आहे, एवढं टिपिकल ते गेलं पाहिजे. याला रिसर्च म्हणतात. आणि हा रिसर्च प्रगतीसाठी खूप महत्त्वाचा असतो. कारण तुम्ही जनरल विधानं करून किंवा जनरल गोष्टी करून प्रगती नाही होऊ शकत. विचार करा, लाईटचा बल्बचा शोध लागला, त्याच्यावर किती रिसर्च झाला असेल. जनरल करून नाही ना काही होणार. साधी ही वही बनवताना किती रिसर्च करावा लागला असेल, त्याच्यात किती त्रुटी झाल्या असतील, किती चुका झाल्या असतील. म्हणजे पहिली ओबडधोबडच काहीतरी तयार झालं असेल ना, नंतर त्याच्यातनं आणखी सुंदर. तुम्हाला याचं उदाहरण मोबाईल बेस्ट आहे की तुम्ही लहान असताना मोबाईलने आताचे मोबाईल, मला आठवते 2005 साली देवगडमध्ये मोबाईल आला ना, त्यावेळी ते साधे मोबाईल असायचे, ब्लॅक अँड व्हाईट. आपण त्यांचा नंबर विसरलो, नोकियाचे. मग तिथपासून आतापर्यंत अगदी आजपासून 10 वर्षापूर्वीचं गुगल बघा, गुगल मॅप. तुम्ही मॅपला टाकल्यानंतर ते चुकीचं दाखवायचं बऱ्याच वेळा, पण आत्ता गुगल मॅप एवढा पिन पॉईंट आहे. सेम आता जे ChatGPT आपण म्हणतो, हे ChatGPT जे आहे ते ChatGPT प्रायमरीमध्ये आहे आणि 4 वर्षांनी ChatGPT एवढं प्रगत होईल. हे सगळं रिसर्चमुळे होतं. ह्याच्यावरती वारंवार बारीक गोष्टीचा रिसर्च चालू असतो. त्यामुळे हे विश्व जे विकसित होतं ते फक्त रिसर्चमुळे होतं, असंच काही नाही. एव्हाना न्यूटनचा नियम आपण सांगतो. न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली बसलेले होते आणि त्यांना सफरचंद पडताना दिसलं. ॲक्च्युअली थेअरी त्यांनी पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकानंतर 30 वर्षांनी आली सफरचंदाची थेअरी. तुम्ही जर न्यूटन वाचलात तर न्यूटन वाचा तुम्ही. थेअरी असं नाही ते बसून आलं आणि ते आलं, आणि त्याच्यावर प्रॉपर पुस्तक लिहिलेलं आहे न्यूटननी. आणि ते न्यूटन 30 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे आणि 30 वर्षानंतर त्यांनी एका कार्यक्रमामध्ये एका मित्राला सांगितलेलं आहे की मी ते पुस्तक लिहिताना जो गुरुत्वाकर्षणाचा नियम मांडला त्यावेळी मला ते ह्याच्यावरून आठवलं की मी झाडाखाली बसलेलो आणि एक सफरचंद पडलं, पण त्या पुस्तकात त्याचा उल्लेख नाही. याचा अर्थ ते पुस्तक लिहिताना, तो नियम लिहिताना असंच ते झालेलं नाही, ते खूप डीपली स्टडी केलेलं असेल, खूप डीपली बारकाईने त्याचा रिसर्च केलेला असेल. आणि आपल्या हातातल्या प्रत्येक गोष्टी, साधा हा कपडा जरी मानला आपण तरी तो रिसर्च शिवाय एवढा बेस झालेला नाही. त्याच्यातल्या त्रुटी शोधत ते आलेलं आहे. तेव्हा ना नेटवर्क तुमचं आहे, नेटवर्क बघितलं तुम्ही तर आजपासून 10 वर्षापूर्वीचं नेटवर्क आणि आता नेटवर्क, ह्याच्यात फरक आहे. याच्या पाठी रिसर्च. त्यामुळे जगातली प्रत्येक विकसित गोष्ट ही रिसर्चमुळे होते. त्यामुळे रिसर्च हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि सगळ्या मुलांनी, सगळ्या विद्यार्थ्यांनी, सगळ्या तरुणाने रिसर्च बेस जेवढं आपल्याला जमेल तेवढं केलं पाहिजे. आधुनिक शिक्षण क्षेत्रात डाएट या संस्थेचे स्थान खूप महत्त्वाचे मानले जाते. या संदर्भात आम्हाला जाणून घेण्यासाठी आवडेल की डाएट या संस्थेचे मुख्य काम नक्की काय असते. माझा प्रश्न आहे की डाएटमध्ये काम करतोय 7 वर्ष. 2 शाखा आहेत शिक्षण व्यवस्थेमध्ये, एक शिक्षण प्रशासन शाखा आणि दुसरी शिक्षण सक्षमीकरण शाखा. प्रशासन शाखा याचे हेड आहेत ते हेड शिक्षणाधिकारी असतात आणि जी शिक्षण सक्षमीकरण शाखा आहे त्याचे हेड जिल्ह्याचे हे डाएट प्राचार्य असतात.
किंवा डाएटची टीम असते. त्यामुळे शिक्षणातली प्रत्येक गोष्ट अंगणवाडी ते 12वी पर्यंत ज्या सगळ्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षण सक्षमीकरण करण्यासाठी जे मार्गदर्शन असेल, जे प्रशिक्षण असेल, जो अकॅडमिक सपोर्ट असेल तो डाएट करतो. म्हणजे डाएटमध्ये अनेक प्रकारचे विभाग आहेत. एक शिक्षक प्रशिक्षण विभाग आहे, दुसरा संशोधन विभाग आहे, तिसरा मूल्यमापन विभाग आहे, चौथा अभ्यासक्रम विकसन विभाग आहे, पाचवा IT विभाग आहे, सहावा समता विभाग आहे. मग हे सगळे विभाग आहेत. समता विभाग काय करतं तर समानतेचे मूल्यवर्धनचं प्रशिक्षण आहे बघा, किंवा मूल्यवर्धन जे उपक्रम आहे ते समता विभागामार्फत घेतले जातात. तुमच्याकडे परत सर्वेक्षण झालं असेल 2024 साली, त्यापुढे नॅशनल अचिव्हमेंट सर्वे झालेला, आता PGI चालू आहे. हे सगळं मूल्यमापन विभागामार्फत रन केलं जातं. आता तुमचं FLNच्या चाचण्या झाल्या असतील 5वी पर्यंत झाल्या असतील, हे 5वीच्या खाली आहे, तर ते मूल्यमापन विभागामार्फत केलं जातं. काही पुस्तकं अकॅडमिक अनुषंगाने, गेल्या वेळी आपण डाएट सिंधुदुर्गला असताना मालवणी भाषेवरती पुस्तक तयार केलेलं, तर ते अभ्यासक्रम विकसन विभागाच्या मार्फत तयार होतं. शिक्षक प्रशिक्षण शाखा आहे, याच्या अंतर्गत आत्ताच 2री, 3री, 4थी आणि 6वी जे शिक्षक 2री, 3री, 4थी आणि 6वीला शिकवतात, कारण गेल्या वर्षी पहिलीचा सिलेबस बदलला, यावर्षी 2री, 3री, 4थी आणि 6वीचा सिलेबस बदलला आहे. पुढच्या वर्षी 7वी, 9वी आणि 11वीचा सिलेबस बदलेल, आणि त्याच्या पुढच्या वर्षी 8वी, 10वी आणि 12वीचा सिलेबस बदलेल. या सगळ्या शिक्षकांना जे प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण डाएट मार्फत दिलं जातं. थोडक्यात डाएटचं काम हे शिक्षण सक्षमीकरण करणं हे आहे. मग ते विद्यार्थ्यांचं असेल, शिक्षकांचं असेल, पालकांचं असेल, SMC सदस्यांचं असेल, आणि या सगळ्यांना आवश्यक ते मार्गदर्शन डाएट करतं. हल्ली काही पालक मुलांच्या शिक्षणात कडक व कठोर भूमिका साकारतात, त्यामुळे मुलांचे नुकसान होते. तर पालकांनी मुलांच्या शिक्षणात कोणती भूमिका साकारली पाहिजे? त्यांच्या शिक्षणात संवादाची भूमिका साकारली पाहिजे. एक म्हणजे पालकांचं लक्ष असलं पाहिजे आपल्या मुलाकडे, आणि दुसरं म्हणजे पालकांनी सातत्यपूर्ण संवाद मुलांबरोबर केला पाहिजे. आणि हा मुलापुरता संवाद असू नये, मला वाटतं तरी सातत्यपूर्ण शिक्षकांशी आपल्या मुलाच्या संदर्भात संवादात असलं पाहिजे. म्हणजे आता इथली परिस्थिती काय आहे मला माहिती नाही, काही ठिकाणची वर्ष पालक शिक्षकांशी संवाद करत नाही, आणि हा संवाद करावा लागेल. तुम्हाला तुमच्याशी संवाद करावा लागेल, कारण कडक आणि कठोर भूमिका घेऊन काही होत नाही, त्याच्यातनं काही साध्य नाही होत, काही साध्य होत नाही. तुम्हाला जेवढा संवाद जमेल तेवढा संवाद मुलांबरोबर केला पाहिजे. त्याला अभ्यास करण्यासाठी मोटिवेट केलं पाहिजे, त्याला अभ्यास करण्यासाठी मार्गदर्शन पुरवलं पाहिजे. ह्या गोष्टी मला मान्य आहेत. काही पालक शिकलेले नसतात, तर अनेक ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट तुम्ही म्हणाल की पालकांनी मला ही कन्सेप्ट क्लिअर करून द्यावी, तर ती तुम्हाला शिक्षकच देतील. पण तो विद्यार्थी काय करतोय, पुस्तक घेऊन जर बसलाय तर तो पुस्तक घेऊन बसलाय की असाच बसलाय पुस्तकाच्या आतमध्ये मोबाईल घेऊन बघतोय, हे पालकांनी मात्र विद्यार्थ्याच्या बाजूला बसून बघितलं पाहिजे. चांगल्या गोष्टी माझ्या पाल्याच्या कोणत्या आहेत आणि त्याच्यात कोणत्या सुधारणा आवश्यक आहे हे सातत्यपूर्ण शिक्षकांकडून त्यांनी मार्गदर्शन घेतलं पाहिजे. अलीकडे एक आणि प्रॉब्लेम मला जाणवतो, विशेषतः ग्रामीण भागामध्ये, की आता पालक असं करतात का करतात मला माहीत नाही. मुलगा समोर हॉलमध्ये अभ्यास करायला बसलेला असतो आणि ते सिरियल बघत असतात. शक्यच नाही तुम्ही समोर सिरियल म्हणजे दृकश्राव्य साधन चालू आहे आणि मुलाने तिथं वाचन करावं, शक्य आहे का हे? त्याचं लक्ष डायव्हर्ट होणार ना त्याच्या. मग पालक एवढेही कष्ट करत नाही की माझा मुलगा 3 तास अभ्यास करतोय तर 3 तास मी TV बंद ठेवावी, म्हणजे त्याला कॉम्प्रोमाइज करायचं नाही. थोडक्यात सगळ्यांचं चित्र नसेल हे, पण हा ग्रामीण भागातील पालकांचा थोडा प्रॉब्लेम आहे की आपण स्वतः अजिबात कॉम्प्रोमाइज करायला बघत नाही आणि अपेक्षा ठेवतात त्या मुलाने तिथं TV समोर बसून अभ्यास करावा. नाही करणार मुलगा अभ्यास, कारण तुमच्या घरात जर असे TV चालू असतील कंपल्सरी बंद करायला सांगा. मला तुमच्या घरातलं काही माहिती नाही, पण हे आव्हान आहे आजचं, आणि हे आव्हान तुम्ही पूर्ण करा. कंपल्सरी TV बंद ठेवायचं. मी माझा 3 तास अभ्यास आहे म्हणावं, 3 तास TV लावायचा नाही, अभ्यास झाला की TV लावायचा. तर तुमच्या आयुष्यात आजपर्यंत अनेक प्रसंग घडले असतील, तर माझा प्रश्न असा आहे की असा एखादा प्रसंग सांगा की त्याने तुम्हाला शिकवण दिली. माझ्या आयुष्यात मी एक जे आता तो काय याच्याशी रिलेट करतो की लाईफशी रिलेट करतो, शिक्षणाशी रिलेट करतो माहिती नाही, पण मी 13वी 14वी कधी असतो आम्हाला आठवत नाही. त्यावेळी इथून 11वी 12च्या गाडीने आम्ही जायचो. पण त्यावेळी ड्रायव्हर होते, मला त्यांचा चेहरा आठवतो, ड्रायव्हरांचं नाव माहिती नाही. मग इथून आम्ही त्या शिलाँगच्या तिथपर्यंत गेलो. शिलाँग
मग ती गाडी सेमी लक्झरी होती, त्यावेळी हिरव्या गाड्या असायच्या. गाडी तर पूर्ण भरलेली होती आणि आम्ही कॉलेजची बरीच मुलं, मग ते ड्रायव्हर काका म्हणाले की तुम्ही सगळे पुढे येऊन उभे राहा. मग पुढे जी ड्रायव्हरच्या बाजूला सीट होते तिथं आम्ही 5-6 जण दाटीवाटीने उभे होतो. शुक्रवार होता माझ्यामध्ये, शुक्रवारी बाजार असतो ना आणि प्रचंड गर्दी होती गाडीत, जागाच नव्हती. आणि मग शेवटी आम्ही शिलोम आहे ना आता गिरबादेवीच्या पुढे, तिथं गेलो आणि तिथं एकाने गाडीला हात दाखवला आणि मग गाडीत अजिबात जागा नव्हती, अजिबात जागा नव्हती. आणि तरी पण त्यांनी गाडी थांबवली त्या ड्रायव्हर काकाने आणि त्यांना आत घेतलं. अगदी म्हणजे गाडीतली लोक ओरडेपर्यंत म्हणजे जागा नसताना ही गाडी थांबवताय असं झालं, तरी त्या बिचाराने थांबवली आणि त्याला आत घेतलं. मग आम्ही त्यावेळी काय 19-20 वर्षाचे, 18-19 वर्षाचे. मग मी त्या ड्रायव्हर काकांना म्हटलं की ह्या व्यक्तीने तुम्हाला आशीर्वाद दिले असतील, गाडी थांबवलात म्हणून. तर ते काहीच बोलले नाही ते. आणि तिथून आम्ही पुन्हा उतरून खाक्षीला गेलो, तिथं 2 माणसं उभी होती. पण तिथं ड्रायव्हर काकांनी गाडी थांबवली नाही, कारण गाडीत काय नव्हती, जागाच नव्हती. आणि तिथून पुढे गेल्यावर ते मला म्हणाले की त्याने आशीर्वाद दिले असतील आणि ह्याने शिव्या घातल्या असतील, बेरीज वजाबाकी करता आयुष्याचं उत्तर म्हणाले 0. म्हणजे थोडक्यात काय, कोणतरी आपल्याला चांगलं म्हणतं, कोणतरी वाईट म्हणतं, त्यामुळे ह्या गोष्टीचा विचार आपण करायचा नाही. आणि मला वाटतं की ही थिंकिंग माझ्यापुढे आली, कारण आम्ही आता काम करताना कोण चांगलं म्हणत असेल, कोण वाईट म्हणत असेल, कोण चांगलं म्हटलं तर ठीक आहे, पण वाईट म्हटलं असेल तर आम्ही त्याचा आमच्या मनावर कोणताही परिणाम करून घेत नाही. कारण शेवटी चांगले म्हणणारेही आहेत आणि वाईट म्हणणारे आहेत. त्यामुळे मला 18-19व्या वर्षी ही मोठी शिकवण त्यांच्याकडनं मिळाली. आणि हे मी सांगतोय, माझ्या बऱ्याचशा गोष्टीमध्ये मी सांगितलं. एक ड्रायव्हर काका त्यांनी मला खूप म्हणजे जगण्याचा मोलाचा सल्ला दिला, कारण आपण ह्याच्यातच अडकून पडतो. नाही तर तुम्ही काहीतरी त्याच्यासाठी वाईट केलं पाहिजे आणि म्हणून लोकांनी वाईट बोललं पाहिजे असं काही नाही. तुमचा नाईलाज असेल, तुम्ही नाईलाजाने जरी तिथून गेला असाल तरी लोक आपल्याला वाईट बोलू शकतात. तर या गोष्टीचा मनावर परिणाम करून घ्यायचा नाही, आपण पॉझिटिव्ह राहायचं आणि पुढे जायचं. सर, विद्यार्थ्यांसाठी यश व अपयश आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. ज्या विद्यार्थ्यांना यश मिळते त्याची वाहवा केली जाते व ज्याला अपयश मिळते तो स्वतःलाच कमीपणाची सर देत राहतो. असे अपयश आल्यावर विद्यार्थ्यांनी काय करावे? मला असं वाटतं की एखादी गोष्ट केल्यानंतर ती गोष्ट सक्सेस, जी गोष्ट झाली त्यानंतर मला जर आत्मिक समाधान मिळत असेल तर ते यश आहे. आणि मला इतरांना काय वाटतंय माझ्यासाठी महत्त्वाचं नाही, कारण इथून मला दिसणारा 36चा आकडा तुम्हाला तिथं कितीचा दिसेल, वेगळा 6चा आकडा तुम्हाला 3 दिसेल की. मग तुम्ही तिथं आहात म्हणून त्याला 3 म्हणताय, मी इथं आहे म्हणून इथं 6 म्हणताय. तुम्ही बरोबर आहात आणि मी बरोबर आहे. म्हणजे या यशात मी अलीकडे 10वीचा काय 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर मी हे केलं की 2 मी परस्पर नाही म्हणत, 2 स्टेटमेंट ऐकली, दोन्ही आईंचीच होती. एका मुलाला की मुलीला 89.86-96 असं काय तेवढे मार्क मिळालेले. तर तिचं ती इंटरव्ह्यू कोणीतरी लोकल चॅनलवाल्याने घेतली. तर ती आई म्हणत होती की तुम्ही समाधानी आहात का? तर ती आई म्हणाली की नाही, अजून जर त्याला 2 मार्क मिळाले असते तर त्याचे मार्क 90% झाले असते. आणि 90% झाले असते तर एक सायकोलॉजिकली एक चांगला हे राहतं. म्हणून मला वाटतं की 2 मार्क मिळाले असते तर मी आणखी खुश झाले असते. दुसरं एक स्टेटमेंट मी एका आईचं ऐकलं, तिला 99.96 होते, 94 किती, 1 पॉईंट किती नाही कमी होतो, 17 86 काय समथिंग असते. तर ती त्या आईचं मुलाखत घेतली, तुम्हाला कसं वाटतं? तर त्यांचं स्टेटमेंट होतं की 1 मार्क मिळाला जर असता तर आउट ऑफ 100 झाले असते आणि मग मला त्याचं दुःख वाटतंय. म्हणजे प्रत्येकाची कन्सेप्ट वेगळी आहे सुखाची आणि यशाची, कळलं का? 89 वाल्याला वाटतं 90 झाले पाहिजेत आणि 99-84ला वाटतं की ते 100 झाले पाहिजे. त्यामुळे ह्याच्यात सुख काय, यश काय, ही कन्सेप्ट प्रत्येक वैयक्तिक व्यक्तीवरती डिपेंड असते. त्यामुळे मी म्हणतो ते एखादी गोष्ट झाल्यानंतर मला जर त्याच्यातनं आत्मिक समाधान मिळालं तर मी यशस्वी आहे, आणि आत्मिक समाधान जर स्वतःला नाही मिळत असेल तर मी समाधानी नाही. प्रत्येक गोष्ट आपण पॉझिटिव्ह असलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट मनाला आपल्या पटली पाहिजे आणि मनाला झाली पाहिजे, ते यश असं मला वाटतं. आपल्या सर्वांना माहीतच आहे की पुस्तके आपल्यासाठी किती महत्त्वाची आहेत. पुस्तकांमधूनच आपल्याला सर्वाधिक ज्ञान मिळते. तर सर, माझा प्रश्न असा आहे की तुम्ही पुस्तकं
तुम्ही अभ्यासक्रमाची पुस्तकं प्राधान्याने वाचा. पण त्याही पलीकडे तुम्हाला वाटलं का आम्ही त्यावेळी चांदोबा वाचायचो, त्यावेळी चांदोबाच यायचं. त्याच्याशिवाय तरुण भारतला खजाना असायचं, ते वाचायला घ्यायचो. कारण त्याच्यात छोट्या छोट्या गोष्टी विनोद असायचे, कोडी असायची, तर ते मला आवडायचं. पण माझी आवड म्हटलं तर मला पहिल्या मी खूप वाचलं आहे. अलीकडे 7-8 वर्षातलं नाही सांगत आहे, पण जोपर्यंत मी MA करत होतो मी किती पुस्तकं वाचली असेल त्याचा नियम नाही. आणि त्याच्यात माझ्या आवडीचा म्हणाल तर मला दमा मिरासदारांच्या कथा खूप आवडतात. पण तुम्ही काय वाचावं तर पाठ्यपुस्तकाच्या लक्ष द्या आणि कंटाळा जर तर तुमच्या आवडीचं जे असेल ते वाचा. पण वाचन सोडू नका. कथा वाचा, कादंबऱ्या वाचा, जे तुम्हाला आवडेल ते वाचा. प्राधान्याने अभ्यासक्रमाकडे लक्ष द्या, पाठ्यपुस्तकाकडे लक्ष द्या. आणि त्यातही तुम्हाला मग इतिहास वाचायचा असेल तर इतिहासाची ॲडिशनल माहिती तुम्ही इतिहासाच्या ॲडिशनल पुस्तकामधून घ्या. पण मला आजही म्हटलात तर मला दमा मिरासदारांच्या कथा संग्रह आवडतात. माझ्या मते ते साधारण त्यांची ग्रामीण शैली आणि ग्रामीण हे होतं. व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील हे त्यावेळी एका साच्यात पिणारे हे होते. मला काय याचं चिकित्सक विश्लेषण करता येत नाही, काही चुकतही असेल, पण मी खूप वाचले, जो सगळे वाचले 100% वाचले त्याची कथा संग्रह त्यावेळी. माझा प्रश्न असा आहे की आता कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञान यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात उपयोग होतो, तर तुम्हाला काय वाटतं भविष्यात त्यांचा खूप उपयोग होईल का? याला मी जन्मावस्थेत मानतो. त्याच्यानंतर 10 वर्षांनी आणि वेगळं असेल हे आहे, तुम्ही इमॅजिन करू शकत नाही आहे, या लेवलचं असेल. म्हणजे आज ॲक्च्युली आज तुम्ही यायला काय विचारलं तर ते चुकीचं सांगताय बऱ्याचशा वेळेला, किंवा तुम्ही जसं विचाराल तर तुमच्या अँगलने काहीतरी सांगताय. तुम्ही म्हटलं आचरेकर चांगले आहेत असं मला कळलं की ते सांगणार आचरेकर चांगले आहेत. मग तुम्ही त्याला विचारा आचरेकर वाईट असं मला कळलं, खरं आहे का? की ते सांगणार तुम्हाला होय ते वाईट आहे. म्हणजे तुमच्या कलाने ते तुम्हाला उत्तरं देत आहे. आत्ता तुम्ही हवं तर टाकून बघा किंवा टाकून बघितलं असाल याला, ते जसं मी प्रश्न विचारेल त्यामुळे आज, पण हे 10 वर्षानंतर नसेल. 10 वर्षानंतर मला वाटतं खूप ॲक्युरेसी येईल याच्यामध्ये, AI मध्ये. आणि त्यावेळी बघायला नको, म्हणजे तुम्हाला मला वाटतं सगळंच नुसतं ते AI काही सर्च केला तरी तिथं मिळेल. म्हणजे कुठच्या लेवलला ते जाईल हेही नाही आपण सांगू शकत. पण क्रांतिकारी होईल. म्हणजे अभ्यासाला तर एवढं सोपं होईल अभ्यास करणाऱ्यांसाठी की एका क्लिकवर जर मला तिथल्या तिथं सगळ्या शंका निरसन वगैरे ते करून जर मिळत असेल तर खूपच क्रांतिकारी ते होईल. पण पुन्हा सांगतो ते शालेय विद्यार्थ्यांनी मोबाईल वापरू नये. मी माझ्या मताशी काम आहे, अजिबात वापरू नका. आत्ता तुम्ही कॉलेजला गेल्यानंतर ते वापरा. सर, आज आपण पाहतो स्पर्धा परीक्षांपासून ते क्रीडा व तंत्रज्ञान या क्षेत्रातही ग्रामीण भागातील मुले चमकतात. परंतु शहरातील विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन मिळतं, त्या सोयीसुविधा मिळतात, त्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तितक्याशा मिळत नाही. तर सर, आज माझा प्रश्न असा आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी त्यांचा स्वतःचा विकास कसा करावा, तुम्ही याबद्दल कोणता संदेश द्या? बरोबर आहे एक प्रश्न. बऱ्याचशा वेळेला म्हणजे कधी कधी आता मला आठवतं की आम्ही सुरुवातीला असताना ॲडव्हर्टाईज कधी येऊन जायचे तेही आम्हाला कळायचे नाही. पण आता तसं राहिलेलं नाही आहे. आता कालच याची एक मोठी ॲडव्हर्टाईज याची निघाली. कशाची ॲडव्हर्टाईजचं उदाहरण याच्यासाठी देतो की गोष्टी पटकन यापूर्वी कळायच्या नाही. स्टाफ सिलेक्शनची कितीतरी मोठ्या पोस्टची ॲडव्हर्टाईज आता आली. या स्टाफ सिलेक्शनच्या जागा वगैरे निघतात वगैरे आम्हाला काय माहितीच नव्हतं त्यावेळी. ह्या खूप मोठ्या मोठ्या ॲडव्हर्टाईज असतात आणि हे कोणाला माहीत नसल्यामुळे फॉर्म भरणाऱ्यांची संख्या पण ग्रामीण भागात फार कमी असते. पण आता तसं नाही आहे आता. पण हे आहे याच्यासाठी तुमच्या पालकांनी अपडेट राहिलं पाहिजे. कारण मी अजूनही म्हणतोय की विद्यार्थ्यांनी मोबाईल वापरू नये, पण तुमच्या पालकांनी, शिक्षकांनी, सगळ्यांनी अपडेट असलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या सातत्यपूर्ण गोष्टींची जाणीव तुम्हाला करून दिली पाहिजे. ह्या ज्या नवीन जाहिराती असतील, नवीन पुस्तकं असतील, नवीन कन्सेप्ट असतील, कारण ते मोबाईल वापरू शकतात. आणि तुम्हाला या गोष्टींची जाणीव करून दिली. कारण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपुढे आव्हान आहे कशाचं की शहरी भागाच्या सोयीसुविधा मिळतात. फॉर एक्झाम्पल क्लासेस. आता इथं कोणाला वाटतंय की मला JEE नीटची तयारी करायची आहे तर तुम्हाला डिस्ट्रिक्ट सोडून जावं लागतं, बरोबर ना? तिथंच राहून ते मिळत नाही आहे. मग अशावेळी पालकांनी समाजातील जे सुशिक्षित वर्ग असेल त्या सुशिक्षित वर्गाने केलं पाहिजे. आणि पुन्हा तुम्हाला हे सगळं अपडेट हवं असेल तर तुम्हाला पुन्हा पुस्तकांचा आधार घ्यावा लागेल. जनरल नॉलेज आणि जनरल नॉलेजच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यातून तुम्ही अपडेट होत जाल. त्यामुळे ग्रंथालय नावाचा जो घटक आहे, हा ग्रंथालय नावाचा घटक
तुम्ही कधीही सोडू नका. तुम्हाला अपडेशन मिळत जाईल. शिक्षकांच्या संपर्कात राहा आणि शिक्षकांनीही अपडेट राहून तुम्हाला माहिती सांगितली पाहिजे, पालकांनी सांगितली पाहिजे, समाजातील सुशिक्षित वर्गाने तुमच्यापर्यंतही केली पाहिजे. आणि तुमचं काम आहे तुम्ही यांच्या संपर्कात राहा. इथंही तुम्ही बर्वे लायब्ररीत गेलात कधी? हां, तुमच्या शाळेची तर लायब्ररी असेलच, पण तिथं खूप पुस्तकं आहेत. बर्वे लायब्ररीत अगदी अपडेट आलेली पुस्तकंही तिथं असतात आणि तुम्हाला संधी आहे तिथं. तुम्हाला वेळ मिळाला की तुम्ही जाऊ शकता. अगदी आधुनिक आलेली पुस्तकंही तिथं उपलब्ध असतात. अवश्य तुम्ही तिथं हे करा. इथं कम्प्युटर लॅब आहे तुमची, तिथंही तुम्ही काही गोष्टी तुम्हाला अपडेट हव्या असतील तर सर्च करा. परंतु ही सातत्यपूर्णता आहे अभ्यासातली आणि अपडेशनची ती ठेवा. पालकांना सांगून ठेवा की आम्हाला काही अपडेट तुमच्याकडे आलं सोशल मीडियावरती किंवा मोबाईलवरती तर ते आम्हाला तात्काळ सांगा. सर, आपण आज पाहतो शैक्षणिक क्षेत्रात की थोड्याशा यशाने पुरवून जाणारे आणि अपयशाने खचून जाणारे विद्यार्थी आज दिसतात. तर मला असा नेहमी प्रश्न पडतो की यश म्हणजे नेमकं काय आणि तुमच्या मते यशाचा खरा अर्थ काय आहे? मी कोणतीही गोष्ट केल्यानंतर मला जे सक्सेस मिळतं किंवा जे गोष्ट मिळते त्या गोष्टीत मला जर समाधान वाटत असेल तर ते यश आहे आणि मला समाधान वाटत नसेल तर ते यश नाही. हाच याचा यशाचा मी अर्थ वैयक्तिक मानतो. तर दुसरं किंवा काय म्हणतं हे यश असेल, पण माझं मत असं आहे की मला जी गोष्ट मला जर मिळाले 90%, मला 95% मिळाले, मी स्कॉलरशिपमध्ये मला 238 मिळाले, तुम्हाला वाटत असेल की 238 मिळण्या इतपत माझी पात्रता होती तर तुम्ही समाधानी आहात, ते यश आहे तुमचं. तुम्हाला वाटत असेल की हे 238 मार्क म्हणजे मला कमी मिळालेले आहेत, हे मला 270 मार्क हवे होते आणि दुसऱ्या वेळी मी 270 मार्क मिळवणार तर ते यश नाही. म्हणजे तुम्हाला 270साठी झटावं लागेल. त्यामुळे एखादी गोष्ट केल्यानंतर आपलं समाधान किती आहे हेच यश आहे असं मला वाटतं. तुम्ही MPSCची परीक्षा दिलेली आहे. तुम्हाला तर माहितीच आहे ती परीक्षा किती कठीण आणि स्पर्धात्मक असते. तुम्ही MPSC मार्फत राजपत्रित अधिकारी आहात. तर माझा प्रश्न असा आहे की MPSC मार्फत राजपत्रित अधिकारी होण्याचा प्रवास कसा होता आणि त्या प्रवासामध्ये किंवा त्या काळामध्ये काही प्रेरणादायी अनुभव किंवा क्षण आले असतील तर ते तुम्ही सांगा. मी 2007 ते 2018 BEd कॉलेजला प्राध्यापक होतो आणि मी खुश होतो माझ्या कामामध्ये. मी अनएडेडला जरी असलो, आमची वेतन वगैरे कमी असली तरी मला आवड निर्माण झालेली. नंतर ज्यावेळी एखादी गोष्ट मी म्हटलं मी वकील याला लॉला ॲडमिशन घेतलेलं आणि नंतर मी शिक्षक झालो. पण मी शिक्षक झाल्यानंतर ते काम मी प्रामाणिकपणे केलं की शिक्षक झाल्यानंतर त्याच्यात पूर्णपणे केलं, पूर्ण वाचन केलं, विद्यार्थ्यांना काय हवं ते द्यायचं. कारण मी 2016 जुलै 2007ला BEd कॉलेजला जॉईन झालो. मी 5 वर्ष MAलाही कंट्रोली कॉलेजला MAलाही मी टीचिंग केलं आहे, BAलाही 1 वर्ष टीचिंग केलं आहे. यवाना घरी बसण्यापेक्षा मी ओरोसला 1 वर्ष टीचिंग केलं आहे. पण 2012 नंतर थोडे 2 वर्षाचं BEd झालं आणि मुलांचे प्रॉब्लेम सुरू झाले. म्हणजे 12-13ची आमची BEdची बॅच फक्त 27 जणांची होती आणि 13-14ची BEdची बॅच 32 जणांची होती. सेल्फ फायनान्सला काय असतं अनएडेडला की विद्यार्थ्यांच्या फीमधनं पेमेंट होतात प्राध्यापकांची. अर्थात मुलांची संख्या कमी झाली तर अर्थात फी कमी झाली, फी कमी झाली तर पेमेंट वर प्रॉब्लेम यायला लागले. मग दुसरा पर्यायी मार्ग शोधावा लागला. मग ही ॲडव्हर्टाईज आली 2015 साली आणि मग म्हटलं आता ह्याच्या मागे लागू. कारण मला एक विश्वास आहे मी जे करायचं म्हणेन ते सक्सेस केल्याशिवाय मी काही थांबत नाही आणि माझ्यात ताकद आहे तेवढी. मी आताही मला कुठची सांगितलं तर मी एक्झाम देऊन मी सक्सेस मिळू शकतो. म्हणजे स्पर्धा परीक्षा हे याच्यासाठी आव्हान असतं की तुमचा वेळ आणि तुमची प्रश्नपत्रिका याचा ताळमेळ बसवता आला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला प्युअर कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. पेपर सोडवताना मी पेपर सोडवताना मी पहिलीच आयुष्यात एक्झाम दिली. मी नेटही पहिली दिली, मी पास झालो. मी सेटही पहिली दिली, मी पास झालो. आणि त्यावेळेची सेट गोल करायची नव्हती, लिहायची होती. लिहायची सेट होती. 2000 मी स्टार्टिंगलाच नेट सेट पास झाले. नेट सेट त्यावेळी खूप मोठं आव्हान होतं. रिझल्ट 10,000 बसले तर कुठंतरी 10 आणि 12 पास व्हायचे. मी दोन्ही पहिल्या प्रयत्नात पास झालो. नेट पण झालो आणि सेट पण झालो. आणि MPSCला मी तर सांगतो मला एकटाच माहितीच नव्हतं आजूबाजूला काय चाललंय ते. एवढं कॉन्सन्ट्रेशन झालं. आत्ता तुम्ही मुलांना परीक्षेला पुन्हा बसवलात तर ते होईल हे सांगता येत नाही, पण ते कॉन्सन्ट्रेशन होणं गरजेचं आहे. ते कॉन्सन्ट्रेशन तिथं झालं माझं म्हणून मी सुटलो असं मला वाटतंय. आणि जरा जरी कॉन्सन्ट्रेशन नाही झालं असतं तर काय सांगता येत नाही. त्या गोष्टी आपल्या हातात नाही. तिथं तुम्ही किती अभ्यास करता ते महत्त्वाचं नाही, तुम्ही त्या 1 तासात काय करता हे महत्त्वाचं. त्यामुळे MPSC कठीण का तर 1 तासात तुम्ही काय करता
तुम्ही किती 3 वर्ष अभ्यास केलात ते 10 वर्ष अभ्यास केलात काही महत्त्वाचं नाही MPSC मध्ये. 1 तासात तुम्ही त्या काय करता हेच महत्त्वाचं असतं. आणि तिथं इंटरव्ह्यू जर चालली तुमची 1 तास 2 तास तर तुम्ही ती कशी हँडल करताय. कारण इंटरव्ह्यूची पद्धत असते. इंटरव्ह्यू ठरवून कोण प्रश्न विचारत नाही, कुठून तरी सुरू होते आणि कुठेतरी जाते. कारण समोरचे तज्ज्ञ एवढे एक्सपर्ट बसलेले असतात, त्यांना समोरच्याला गोंधळवायचंच असते. कळलं का? त्याला समोरच्याला काय करायचं असतं, गोंधळवायचं असतं. त्याचे पेशन्स बघायचे असतात, त्याची थिंकिंग बघायची असते, त्याचा पॉझिटिव्हपणा बघायचा असतो, त्याच्याकडे निगेटिव्हिजम आहे का बघायचं असतं. हे सगळं ते चेक करत असतात त्याच्यात. आणि खूप मोठं एक्सपर्ट पॅनल असतं, अगदी MPSCचे चेअरमनपासनं. आणि ह्यांनी खूप अभ्यासही असतो त्यांचा. आणि सायकोलॉजिकल एवढं क्लिअरच असतं. ते तुम्ही उभे कसे राहता आणि बसता कसे याच्यावरनं तुमची पर्सनॅलिटी ओळखता. त्यामुळे तुम्हाला खूप ते करावं लागतं. आणि हे सगळं पुन्हा सांगतो ते हे विशिष्ट अभ्यासातनं येईल किंवा काही नाही सांगता येईल. त्यामुळे सारासार सगळ्या गोष्टीचा तुम्हाला प्रत्येक माणूसही ऑब्झर्व करावा लागेल या सगळ्या गोष्टीसाठी. की ह्याचं बिहेवियर कसं आहे, याचं थिंकिंग कसं आहे, माझं थिंकिंग कसं आहे, हे थिंकिंग करतंय ते आणि माझ्या थिंकिंगमध्ये काय फरक आहे, हे सगळ्या गोष्टी तिथं उपयोगी पडतात. त्यामुळे नुसतं वाचलं म्हणून थेरी पास व्हाल कदाचित, पण इंटरव्ह्यूज देऊ शकत नाही. डाईट ही शिक्षकांचे प्रशिक्षण, शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे आणि शिक्षण क्षेत्रात नाविन्य उपक्रम राबवण्याची संस्था आहे. या संस्थेत काम करताना तुम्हाला अनेक आव्हाने आली असतील. त्यातील तुमचे चांगले अनुभव, वाईट अनुभव, तुम्ही पुढे जाताना कोणी तुमचे पाय खेचले का, तेथून आम्हाला चांगला अनुभव, प्रेरणा भेटण्यासाठी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. डाईटमध्ये कार्य करत असताना तुम्हाला सगळ्यात मोठे आव्हान कोणते वाटले आणि त्यावर तुम्ही कशी मात केली? की आपल्याला व्यवस्थेमध्ये, शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा करायची आहे. 2018 साली जॉईन झालो आणि मला वाटतं आव्हान म्हणाल तर मला 21 साली एक थोडं जाणवलं. ते नॅशनल अचिव्हमेंट सर्वेचं इम्प्लिमेंटेशन होतं आणि ते इम्प्लिमेंटेशन करायचं होतं सुट्टीमध्ये, दिवाळीच्या सुट्टीमध्ये. आणि त्यावेळी शिक्षणाधिकारी पण एकटे मुश्ताक शेख साहेब होते. तिन्ही चार्ज त्यांच्याकडेच होते. डायरेक्टला तावशीकर मॅडम प्राचार्य होत्या आणि मी नॅशनल अचिव्हमेंट सर्वेचा जिल्हा समन्वयक होतो. संघटनेने तर बहिष्कार वगैरे अशीच सगळी पत्र दिलेली, कारण सुट्टीत होतं ते दिवाळीच्या सुट्टीत होतं. आणि त्यावेळी त्याचं इम्प्लिमेंटेशनमध्ये 350 वगैरे ती स्कूल होती आणि सेंट्रलवरनं त्याचं इम्प्लिमेंटेशन होत होतं. आम्ही FIG वगैरे नावं टाकली तिथं आणि पिनकोड घेतलेले त्यांनी, तुम्हाला माहिती असेल ना, पिनकोड घेतलेले. आणि त्यांनी म्हटलेलं की आम्ही बरोबर पिनकोड वाईज डिस्ट्रीब्युशन करू, ॲटोमॅटिक करणार सॉफ्टवेअर त्याचं डिस्ट्रीब्युशन. म्हणजे समजा 41 66 13 असेल तर तो देवगडचा, मग त्याला देवगडचाच कुठचं तरी मिळेल. असं झालं ना, कारण त्याचं इम्प्लिमेंटेशन सकाळी 7 वाजल्यापासून करायचं, 6 वाजल्यापासून करायचं, एक तर सुट्टी. आणि नंतर ज्यावेळी ती डिस्ट्रीब्युशन झालं तर विजयदुर्गवाल्याला मांगेलीवाल्याला विजयदुर्ग, इकडे कुणकेश्वरवाल्याला तिकडे वेंगुर्ल्याचं टोक, सावंतवाडीच्याला कुणकेश्वर, असं सगळं डिस्ट्रीब्युशन आलं. त्याबरोबर संघटनेने सगळ्यांनी बहिष्कार वगैरे ती पत्र द्यायला सुरुवात केली. पण त्याच्यात आम्हाला काही हे नव्हतं, संधीच नव्हती तिथं की त्याच्यात आम्ही काय अपॉइंटमेंट कराव्या. सगळ्या अपॉइंटमेंट रेडी आल्या त्या पोर्टलला. आणि त्यावेळी एवढे परेशान झालो. एक तर शिक्षणाधिकारी आहे, पण ते आम्ही नंतर कसं ते विस्तारलं आणि ते तेवढं एक आव्हान आलं 21 साली. पण शेख साहेब होते, शेख साहेबांनी खूप सपोर्ट केला. शिक्षणाधिकारी होते, खूप म्हणजे मित्रच आहेत माझे, पण त्यांनी खूप सपोर्ट केला. आणि नंतर योगायोगाने आम्ही SCRTशी बोलून सुट्टीत दिवाळीची 2 दिवस कमी करून आधीच स्कूल चालू केली. त्याच्यामुळे तेवढे एक आव्हान त्यावेळी आलेलं जाणवतं. बाकी नाही, पाय ओढले वगैरे असं काही नाही होत. एकमेकांना सगळे सहकार्य करतात आणि सगळी सिस्टीम चालते आणि गुणवत्ता वाढवणे हा प्रमुख हेतू राहतो. आपण संशोधन आणि मूल्यमापन विभागाचे प्रमुख आहात. या पदावरील आपल्या जबाबदाऱ्यांविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तर माझा प्रश्न असा आहे की या विभागाचे प्रमुख म्हणून तुमच्या कामाचे स्वरूप नेमके काय असते? जिल्ह्याच्या काही समस्या असतील, काही चांगल्या गोष्टी असतील, त्याच्यावरती रिसर्च करतो. फॉर एक्झाम्पल एक रिपोर्ट अशी आलेली की NER मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रेशो खूप कमी आहे, अशी एक रिपोर्ट आलेली 2018 साली मला आठवत आहे. आम्ही त्याच्यावरती रिसर्च केलेला होता आणि त्या रिसर्चमध्ये असं सांगितलेलं होतं की डेटामध्ये काहीतरी तो गोंधळ झाला असेल. प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला NER रेशोमध्ये काही फरक नाही. सेम काही रिसर्च गेल्या वर्षी आम्ही SMCवरती रिसर्च केलेला होता. SMC आणि हा रिसर्च काय मीच नाही, अनेक जण करू शकतात आणि आम्ही त्यांना तसं ही संधी देतो रिसर्च करायची. सर्व शिक्षा अंतर्गतही काही रिसर्च आम्ही करायला देतो. SMCचा रिसर्च केलेला होता की SMCचं योगदान नेमकं काय आहे त्याच्यामध्ये.
त्याच्यातनं काही चांगले आउटपुट आम्हाला मिळाले. PGIमध्ये आम्ही मध्यंतरी 3 शाळा भेटीचा उपक्रम राबवलेला होता, त्याच्यावरती रिसर्च केलेला होता आणि त्याच्यातनंही आम्हाला जाणवलं 3 शाळा भेटीतनं अनेक बदल शाळांमध्ये झालेले होते. म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंगपासून काही चेंजेस शाळांनी केलेले होते. सगळ्या शाळांनी रॅप 100% केलेल्या होत्या. डॉक्टर स्पर्धा घेतो राज्यस्तरीय असते, ही संशोधन विभागामार्फत होते आणि त्याच्यातनं शिक्षण मग काही जे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात तर ते नाविन्यपूर्ण उपक्रम सादर करतात आणि त्यांचा 2 वर्ष पहिला नंबर आला आहे. तुमचं अभिनंदन मॅडम आधी. आणि असे जे काही शिक्षक आहेत बरेच हे त्याचं ॲप्लाय करतात, बरेच शिक्षक असतात त्याच्यामध्ये अप्लाय करणारे आणि अनेक प्रकारच्या ॲक्टिव्हिटी जे ते राबवत असतात ते तिथं लिखाण करून सबमिशन करतात. त्यामुळे तो उपक्रम राबवतो. बाकी मूल्यमापन विभागाकडून नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हिसचं इम्प्लिमेंटेशन आपण करतो, PGIचं करतो, परतचं करतो, FLN एकूण भारतचे करतो, FLSचं करतो. हे सगळं आहे ते सगळं इम्प्लिमेंटेशन आम्ही करतो आणि अशा पद्धतीने कामाचं स्वरूप आहे. आजच्या आधुनिक काळात शालेय शिक्षणामध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत. तर या उपक्रमांमुळे शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेत आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत बदल झाले आहेत. तर माझा प्रश्न असा आहे की NS, पराग आणि PGI यांसारख्या राष्ट्रीय उपक्रमांमुळे शालेय शिक्षणामध्ये कोणते सकारात्मक बदल घडून येतात असे तुम्हाला वाटते? नॅशनल अचिव्हमेंट सर्वे हा पूर्ण लर्निंग आउटकमवरती आहे. म्हणजे अध्ययन निष्पत्ती आपण जी म्हणतो, म्हणजे पुन्हा म्हणतोय काय शिकलो याच्यापेक्षा समजणं महत्त्वाचं आहे. ते लर्निंग आउटकम हे सांगतात की तुम्हाला काय समजलं. म्हणजे 2024चा आता परतचा रिपोर्ट आला आहे. 2024चं उदाहरण नाही मी 2021चं देतो, कारण 2021ला 10वी होतं. 10वीचा बोर्डाचा रिझल्ट हा 100% आहे जवळपास, बरोबर ना. पण तोच 10वीच्या नॅशनल अचिव्हमेंट सर्वेचा रिझल्ट हा 44% आहे. कळलं का? हा फरक का पडतोय 56%चा? अगदी ॲडव्हान्समध्ये असलेल्या विद्यार्थ्यांचं प्रमाण हे 20%च्या खाली आहे आणि इकडे मात्र 75%च्या वरती असणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण कितीतरी टक्के आहे. मला ॲक्युरेट आकडा नाही माहिती. मग हा 56%चा डिफरन्स का पडतोय? याचा अर्थ आपण समजण्याकडे कमी लक्ष देतोय आणि शिकण्याकडे जास्त लक्ष देतोय. त्यामुळे नॅशनल अचिव्हमेंट सर्वे हे अशा गोष्टींचं मूल्यमापन करत असते, अशा पद्धतीचं विश्लेषण करते. आता तुम्ही जर गणितचं बघाल, तर मी त्या दिवशीच सांगितलं की 6वीचा वर्ग जर बघितला, 6वीच्या ट्रेनिंगला मी माहिती दिली की 6वीच्या लर्निंग आउटकमला अपूर्णांकांचं म्हणजे हे बॉटलमध्ये पाणी आहे आणि ह्याच्यापैकी हे अर्धा लिटर आहे आणि बाजूला पसरट बांधलेलं 1 लिटर पाणी आहे. तर हे मुलांना सांगता येत नाही 1 लिटर पाणी जास्त आहे म्हणून. कळलं का? ते बॉटलमधलं पाणी जास्त आहे म्हणून सांगतात कारण ती उभी दिसते. म्हणजे हे जे अंडरस्टँडिंग आणि ह्या अपूर्णांकात टक्केवारी ही 50च्या खाली आहे 6वीच्या मुलांची. आणि हे मी ऑथेंटिक सांगतोय, परतच्या रिपोर्टच्या आधारावरती सांगतोय गेल्या वर्षीच्या 2024च्या. याचा अर्थ हे जे विश्लेषण आहे बारकाईने हे जे परत नॅशनल अचिव्हमेंट सर्वे करतात आणि PGI म्हणाल तर PGI सर्वेक्षण लर्निंग आउटकमचं तर करतंच, पण शाळेतील पायाभूत सुविधांचं करतं, डिजिटलचं करतं, शिवाय तुमचं गव्हर्नन्स प्रोसेस जी आहे या सगळ्याचं ओव्हरऑल जे विश्लेषण आहे ते ओव्हरऑल विश्लेषण PGI करतं. त्यामुळे या सगळ्या ज्या मूल्यमापन आहेत तेव्हा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये स्वतंत्र देशाची मूल्यमापन यंत्रणा असावी आणि त्या अंतर्गत परतची स्थापना झाली आहे. त्यामुळे ह्याच्यानंतर हे आणि वाढेल आणि ह्याचं चिकित्सक विश्लेषण शाळांमध्ये गुणवत्तात्मक आणि पायाभूत सुविधा करण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरतं. सर, माझा प्रश्न असा आहे की राष्ट्रीय अभ्यासक्रम चौकट NCF आणि नवे शैक्षणिक धोरण NEP 2020 यामुळे विद्यार्थी व शिक्षक यांना कोणते फायदे होतील असे तुम्हाला वाटते? NCF म्हणजे काय? तर नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क. पहिलं हे तयार होतं, मग ते तयार केल्यानंतर SCF तयार होतो. SCF याचा अर्थ स्टेट करिक्युलम फ्रेमवर्क. आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये बदल व्हावे अभ्यासक्रमामध्ये असं सुचवलं. मग ह्याच्यासाठी पहिला NCF तयार व्हावा लागतो. NCF कोण करतं? दिल्ली करतं, देश पातळीवरती होतं. मग NCFचा आधार घेऊन आपण SCF करतो. SCF कोण करतं? आम्ही करतो स्टेट लेवलवर. मग स्टेट करिक्युलम फ्रेमवर्क तयार झाला की त्या राज्य अभ्यासक्रम आराखड्याच्या आधारावरती पुस्तक लेखन होतं आणि त्याच्यामुळे सिलेबस चेंज होतो. सिस्टीम अशी आहे, पहिला NCF नंतर SCF आणि SCFच्या आधारावरती अभ्यासक्रम तयार होतो, जसा तुमचा आता झाला आहे. गेल्या वर्षी 1लीचा झाला आणि यावेळी 2री, 3री, 4थी आणि 6वीचा झाला आहे. पुढच्या वर्षी 7वी, 9वी, 11वी होईल आणि त्याच्या पुढच्या वर्षी 8वी, 10वी आणि 12वी होईल. हा अभ्यासक्रम पूर्णपणे आराखड्यावरती अवलंबून. त्यामुळे
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये, कारण आता स्किल बेस्ड एज्युकेशन आलं नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये, आणि हे स्किल बेस्ड जे एज्युकेशन आहे म्हणजे मुलांनी कौशल्य शिकली पाहिजे. मी आताच खडपकर सरांकडनं माहिती घेतली की तुमच्याकडे काही ट्रेड आता चालू होत आहे, होय का? चार चालू होत आहे. अवश्य त्याला एनरोल करा. 8वीच्या मुलांसाठी आहे वाटतं, अवश्य एनरोल करा, कारण आजची गरज आहे की हे कौशल्य आहे ते कौशल्य तुमच्याकडे असली पाहिजेत. म्हणजे अपेक्षा अशी आहे की विद्यार्थ्यांनी नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बनलं पाहिजे, दुसऱ्यांना नोकरी देणारं बनलं पाहिजे. त्याच्यासाठी NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी याच बेसवर तयार झाली. आणि त्यामुळे हे जे NCF आणि SCF आहे ते ही जी पॉलिसी आहे या पॉलिसीला एका फ्रेममध्ये टाकून ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन कसं करावं हे सांगतात. त्यामुळे तुमचं जे गुणवत्ता आहे किंवा तुमचं जे स्किल बेस्ड एज्युकेशन आहे त्या सिलेबसद्वारे नक्कीच पूर्ण होईल. सर, भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचे जे अधिकृत डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म आहे जे NCERT आणि NCERTने मिळून बनवले आहे ते म्हणजे दीक्षा ॲप. आता माझा प्रश्न असा आहे की दीक्षा ॲपसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा शिक्षकांनी प्रभावी वापर कसा करावा? कमतरता थोडी जाणवते की हे जे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे याचा हवा तेवढा वापर होत नाही. म्हणजे गरज आता कालच सगळ्यांना AI साठी कंपल्सरी केलं आहे ना, तर तो दीक्षावरतीच आहे. खूप चांगले उपक्रम आहेत. त्यामध्ये मी सिंधुदुर्ग डायटच्या वतीने 2-3 कोर्सेसवरती टाकलेले आहेत. आणि तुमच्या वरिष्ठ निवड समितीच्या वेळी एक कोर्स पण चाललेला होता त्याच्यातला. आणि स्कॉलरशिपचा तुमचा एक कोर्स आम्ही दीक्षा ॲपवरती मी सिंधुदुर्गाच्या वतीने आम्ही अपलोड केलेले आहे. असं त्याच्याशिवाय गेल्या वर्षी आपण जवळजवळ 80 या प्लॅटफॉर्मसाठी व्हिडिओ तयार करणारे शिक्षकच असतात आमचे चांगले शिक्षक. हे दीक्षा प्लॅटफॉर्मसाठी व्हिडिओ आमचे शिक्षकच तयार करतात, पण ते सगळे त्याची प्रोसेस असते ती प्रोसेस आम्ही हे करतो तयार करतात. याचा अर्थ ते पाठ घेतात किंवा ते तुमचे अध्यापनपूरक वेगवेगळ्या पद्धती वापरून चांगल्या पद्धतीचे पाठ घेतात. ह्याच्याशिवाय अनेक प्रकारचे कोर्सेस आहेत त्याच्यावरती. अगदी शिष्यवृत्तीपासून स्पर्धा परीक्षापर्यंत अनेक व्हिडिओ आहेत, अगणित व्हिडिओ आहेत, अगणित कोर्स आहेत. तुम्ही हे कोर्स पूर्ण करू शकता. तुम्ही स्वतः लॉग इन करूनही हे कोर्स पूर्ण करू शकता. तुम्ही पालकांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला जर आवश्यक एखादा कोर्स वाटला, दीक्षा ॲपमध्ये जाऊन तुम्ही सर्च करायचं, इंग्लिश तर इंग्लिश, मराठी तर मराठी, हिंदी तर हिंदी, तुम्ही सर्च करा. तुम्हाला जर एखादा कोर्स आवडला तर त्याला एनरोल करायचं. आणि असं नसतं एनरोल केलं की तुम्ही लगेच पूर्ण केला पाहिजे. तुम्हाला आज 10 मिनटं मिळाली तर 10 मिनटं करा. आणि वेगवेगळ्या ड्युरेशनचे कोर्सेस आहेत. तुम्हाला वाटलं मला एखादा कोर्स लॉग इन करून बघायचा आहे तर तुम्ही तो करू शकता आणि तुम्ही तो कोर्सही पूर्ण करू शकता. तुम्ही कोर्स पूर्ण केल्या तुम्हाला छानपैकी सर्टिफिकेटही मिळतं दीक्षा ॲपवरती. आणि हे दीक्षाचं सर्टिफिकेट असतं. त्यामुळे ह्याच्यावरती खूप कोर्सेस आहेत आणि मला वाटतं शिक्षकांनी याचा प्रभावी वापर केला पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी तो केला पाहिजे. अशा विद्यार्थ्यांसमोर करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अशी परिस्थिती योग्य करिअर निवडताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार करावा आणि कोणत्या बाबी लक्षात ठेवाव्या याबद्दल तुम्ही काय सांगता? शेतात काय पिकतं, समजा तुम्ही भात पिकवलात आणि ते भात पिकवल्यानंतर त्याला गिऱ्हाईक नसेल तर तुम्ही पिकवण्याला काही अर्थ नाही. मग तुम्हाला वाटत असेल की बाजारात टोमॅटोची मागणी जास्त आहे तर टोमॅटो पिकवले पाहिजेत तुम्ही. कळलं का? त्यामुळे आपण काय पिकवतो याला कमी महत्त्व आहे, त्याच्यापेक्षा काय विकलं जातं याला जास्त महत्त्व आहे असं मला वाटतं. सेम इकडे कशाला डिमांड आहे ह्याचा तुम्ही जाल त्यावेळी तुम्हाला थिंकिंगने विचार करावा लागेल. आणि हे तुम्हाला 11वीत जाताना विचार करावा लागेल. कारण मी बऱ्याचशा वेळेला मी इथं असताना एकदा राग लागलेली आपल्या याला एका विशिष्ट कोर्ससाठी. तर मी खूप राग लागलेली. मी हे 2017चं सांगतोय. आणि तिथं एका आर्ट्स कॉमर्स शाखा याच्यापैकी एखाद्या याला राग लागलेली. मग मी म्हटलं एवढे विद्यार्थी पालक त्या रागेत उभे होते ॲडमिशनसाठी, म्हणून म्हटलं एकदा मी विचारूया ते का घेत आहेत. तर काही नव्हती याची उत्तरं विद्यार्थ्यांकडे. कुणीतरी मला एकाने सांगितलं की मित्र घेतोय म्हणून मी घेतोय. एका पालकाने सांगितलं स्कोप आहे, या शाखेला स्कोप आहे. तर म्हटलं स्कोप म्हणजे काय, तर त्यांना काय सांगता आलं नाही. एक मागे जाऊन आणि म्हणलं मला आत्याने सांगितलं की हे कर, ह्याच्यातनं पुढे करिअर आहे. तर ह्याला काय अर्थ नाही. ॲक्च्युअली या गोष्टी तुम्हाला काळजीपूर्वक आणि जाणीवपूर्वक बघाव्या लागतील. तिथं काय स्कोप आहे तुम्हाला नाही माहीत तर तुम्हाला जाणकारांचं तज्ज्ञांचं मत घ्यावं लागेल. आते काका मामा म्हणजे तज्ज्ञ नव्हे, ॲक्च्युअल जे तज्ज्ञ आहेत जे फील्डवरती काम करतायत त्यांना विचारावं लागेल. आणि ते विचारून तुम्हाला ठरवावं लागेल की फॅकल्टीला कोणत्या जायचं आहे आणि कोणत्या दृष्टिकोनातनं जायचं आहे, कुठे जायचं आहे. कळलं का? आणि त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे. अत्यंत चिकित्सक आणि अत्यंत काळजीपूर्वक
शाखा निवडायची किंवा कोर्स निवडायचा आणि काय डिमांड आहे ह्याचा अत्यंत बारकाईने आणि अभ्यास करायचा. कारण आजकाल प्लेसमेंटला जास्त महत्त्व आहे. तुम्ही ज्यावेळी पुढे जाल 11वीला त्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करा. मात्र हा आणि तो सांगतोय आणि त्याने सांगितलंय म्हणून कोणती गोष्ट करू नये. सर, आजकाल पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांचे जे संबंध आहेत ते साधारणतः कृत्रिम बनतात. म्हणजे आजकाल 10वीचा निकाल जरी टाकला तरी मराठीच्या पेपरमध्ये 5 मार्क पडलेला विद्यार्थीसुद्धा पाहायला मिळतो. आणि याचं कारण म्हणजे त्याला लिखाण वगैरे जमत नसतं. म्हणजे मातृभाषेत जर ही परिस्थिती असेल तर इतर विषयांचं आपण काय सांगणार? शिक्षकही नेहमी तयार आहेत तुमच्याबरोबर मैत्री करायला, असं माझं वैयक्तिक ऑब्झर्वेशन आहे. हे मी अतिशयोक्ती करत नाही. शिक्षक सगळेच विद्यार्थ्यांबरोबर मैत्री करायला तयार आहेत, पालकांबरोबर मैत्री करायला वारंवार तयार आहेत. तुमचे पालक किती अप्रोच करतायत मला माहिती नाही, तुम्ही किती अप्रोच करतात माहिती नाही. तुम्ही तुमचे डाऊट्स विचारायला शिक्षकाकडे किती वेळा जाता याच्यावरती तुम्हाला थिंकिंग करावं लागेल. तुमचे पालक तुमच्या समस्या आहेत त्या समस्यावरती काय मार्ग काढता येतील याच्या संदर्भात शिक्षकाकडे किती वेळा येतात, त्यांना फोन करून किती वेळा विचारतात याच्यावरती विचार करावा लागेल. कारण करणारे पालक असतीलही परंतु न करणाऱ्यांचं प्रमाणही मोठं असेल. त्यामुळे मला वाटतं की हे जे संबंध आहेत हे अत्यंत मैत्रीपूर्ण असले पाहिजेत, संवादात्मक असले पाहिजेत आणि एकमेकांशी सातत्यपूर्ण संवाद झाला पाहिजे. आपण बिनधास्त या गोष्टींचा संवाद साधायचा आणि हे जेवढा तुमच्यामध्ये संवाद होईल तेवढे रिलेशन तुमचे चांगले राहतील. आणि राहिल्या गोष्ट अभ्यासाची याची मार्कांची, तर मला वाटतं त्यानेही ह्याच्यामध्ये सक्सेस मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट त्याच्याकडे जर वेगळं काही स्किल असेल स्पोर्ट्सचं किंवा अन्य, तर याचाही अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत विचार केला गेला पाहिजे की त्याला याची आवड आहे किंवा नाही, तर मग त्याने दुसरं काय पर्याय त्याच्यासमोर असतील किंवा बेटर त्याला एखादा आता कोर्सेस चालू होत आहेत त्या कोर्सेसमध्ये तो वेल्डिंगची आवड आहे का त्याला किंवा कशाची आवड आहे याचंही थिंकिंग आणि विचार करणं अपेक्षित आहे मला वाटतं. तुम्हाला माहितीच आहे आजच्या जगात शिक्षण व्यवस्थेला घेऊन किती मोठा प्रश्न उभा राहिला आहे. तर माझा प्रश्न असा आहे की भविष्यातील शिक्षण व्यवस्था कशी असेल असं तुम्हाला वाटते? माझ्या मते AI वगैरे कधी प्रवेश करेल आणि काय, आता तर या संदर्भात पॉलिसी मेकिंग काही नाही, पण येणाऱ्या कालावधीमध्ये AI खूप प्रभावी ठरेल. हे मला वाटतं की तुमच्यासमोर स्क्रीन दिसतील आणि त्या स्क्रीनवरती तुम्हाला 3D 7D सगळं असं दिसेल आणि तुम्हाला हे कन्सेप्ट क्लिअर करायला खूप चांगलं ठरेल. आताही याचा आपण वापर करतो, पण येणाऱ्या कालावधीमध्ये आणखी प्रभावी होईल आणि त्याच्यात आव्हानं याची पण वाढतील तुमच्यासमोर स्पर्धा. म्हणजे आज आपण म्हणतो आमच्या वेळी टक्केवारी मला 67% मार्क होते 10वीला आणि मी दुसरा होतो. आत्ता 2 नंबर होतो मी हायस्कूलला आणि आत्ता माझ्यामध्ये 95% पहिला असेल आणि म्हणजे स्पर्धा वाढली आहे. पुन्हा सांगतोय ती त्याच्यापूर्वी जाऊन बघितलं तर 56%च पहिला असायचा. येणाऱ्या कालावधीमध्ये आज मेरिट नीटला लागतंय 600चं मेरिट क्लोज झालं. पुढच्या वेळी कधी कधी ते 720ला सुरू होईल आणि 700ला संपेल. अशा वेळी 20 मार्काच्या डिफरन्समध्ये तुम्हाला काम करायचं आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये ही आव्हानं असतील आणि ह्या आव्हानांना तुम्हाला चॅलेंज करावं लागेल. सर, देवगड तालुका, कुडाळ तालुका, मालवण तालुका इत्यादी तालुक्यांमध्ये जास्त प्रमाणात शाळा या ग्रामीण भागातच येतात. तर अशा ग्रामीण भागातील शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कोणत्या बाबींवर विशेष भर दिला पाहिजे? कारण ग्रामीण भागामध्ये ज्या शाळा आहेत, मला वाटतं ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये फार मोठा फरक राहिलेला नाही. आमच्या शासनाच्या वतीने सगळ्या शाळांना एकच सूचना मिळते, सगळ्या शाळांना एकच साहित्य मिळतं. फक्त फरक काय पडतो तिथं, विद्यार्थी शाळेच्या बाहेर पडला किंवा घराच्या बाहेर पडला की त्याला अनेक सोर्सेस तिथं उपलब्ध असतात. हाच फरक शहरातनी ग्रामीण भागामध्ये आहे. बाकी शिक्षण व्यवस्थेमध्ये काही फरक नाही आहे. शिक्षण शहरातल्या वेगळ्या आणि ग्रामीण भागातल्या वेगळ्या असं कुठेही भेदभाव शासन करत नाही. अर्बनला जे मिळतं तेच ग्रामीणला मिळतं. तुम्हालाही ड्रेस मिळतो, तिकडेही ड्रेस मिळतो. तुम्हाला पाठ्यपुस्तकं मिळतात, तिथेही पाठ्यपुस्तकं मिळतात. तिथेही त्याच क्वालिफिकेशन शिक्षक मिळतात, तिथेही त्याच क्वालिफिकेशनचे शिक्षक मिळतात. त्यामुळे सांगितलं ते याच्यात खूप मोठा चेंजेस आहे, अशातला काय भाग नाही. आणि अशावेळी आपण अपडेट राहणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी शिक्षकांच्या आणि जे सुज्ञ पालक हे आहे यांच्या संपर्कात राहिलं पाहिजे आणि आधुनिकतेची माहिती घेतली पाहिजे. तुम्ही शिक्षण क्षेत्रात किती वर्ष काम केलं तेव्हा तुम्हाला अनुभव आलाच असेल की मुलांना कशा प्रकारचे शिक्षक आवडतात. तर माझा प्रश्न असा आहे की आजच्या शिक्षकांनी स्वतःमध्ये कोणते गुण विकसित करणे आवश्यक आहे असे तुम्हाला वाटते? आव्हान शिक्षकांचं
मोठं आव्हान आहे, कारण विद्यार्थी एवढे अपडेट होतील येणाऱ्या कालावधीमध्ये. त्यामुळे शिक्षकांना स्वतः अपडेट राहावं लागेल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, शिकण्यापेक्षा आपण जे समजण्याकडे लक्ष देतोय म्हटलंय, तर ते शिकण्यापेक्षा समजण्याकडे लक्ष द्यायला शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ते समजतंय की नाही ह्याची वारंवार चाचपणी करावी लागेल. कारण माझं पुन्हा मत तेच आहे की एवढंसं पुस्तक तुमच्याकडे आज आहे, त्यामुळे तुम्ही ते पुस्तक सगळं वाचताय आणि तुम्ही तयारी करताय. हे सगळ्या पुस्तकांची पेज बघितली तर 500 पेज होती, तर तुमच्यासमोर 10वीत असाल तर 500च पेज आहेत आता. पण ज्यावेळी तुम्ही स्पर्धा परीक्षेला जाता आणि 1000 पेजची 10 पुस्तकं ज्यावेळी तुमच्यासमोर येतात त्यावेळी त्याला चॅलेंज करायचं आहे की तुम्हाला. त्यामुळे अशा वेळी तुम्हाला अंडरस्टँडिंग पुन्हा काम करते. मगाशी जे मी म्हटलं 2 पेजचा एक प्रश्न, 2 पेजचा एक पॅरेग्राफ आणि त्याच्यावरती एक प्रश्न, इथं तुम्हाला पुन्हा अंडरस्टँडिंगच काम करेल त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला. त्यामुळे शिक्षकांनी इथं विद्यार्थ्यांना कसा मी अधिकाधिक ते अंडरस्टँडिंग करून सांगेल, त्यामुळे त्या पद्धतीने अध्यापनामध्ये फरक केला पाहिजे विद्यार्थ्यांनी. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी अपडेट राहिलं पाहिजे. येणाऱ्या आधुनिक गोष्टी आहेत. अलीकडेच मी एका प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनमध्ये गेलेलो, प्रायव्हेट म्हणजे स्वयंअर्थसहाय्यित शाळेमध्ये. गेल्या HPC चालू केलं आहे, त्यांना HPC माहिती नाही. ॲक्च्युअल HPC शासनाने बंधनकारक केलं आहे गेल्या वर्षी इयत्ता पहिलीला. यावर्षी 2री, 3री, 4थी आणि 6वीला बंधनकारक आहे HPC. कारण ते आकारिक मूल्यमापन आहे. या आकारिक मूल्यमापनमध्ये चेंज करून हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड जे आहे ते हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्डचं इम्प्लिमेंटेशन आपण गेल्या वर्षीच केलं आहे. त्या शाळेला ते माहिती नाही आहे. हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड याचा अर्थ विद्यार्थ्यांचं 360 डिग्री मूल्यमापन. मग ते करता आलं पाहिजे ना, त्या मूल्यमापन हा बेस आहे ना विद्यार्थ्यांचा. कारण ते जर मूल्यमापन जर चांगलं झालं तर विद्यार्थी काय शिकतात ते काय त्रुटी आहेत ते आपल्याला कळतील. त्यामुळे अपडेशन आणि विद्यार्थ्यांना अध्यापन पद्धतीमध्ये समजण्यायोग्य उदाहरणासह बदल करतं हे मला जास्त गरजेचं वाटतं. आणि त्यांना स्वतःला कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी जर डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत असतील तर त्यांना स्वतःला कन्सेप्ट लगेच क्लिअर होतील. तुम्ही विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची खूप महत्त्वपूर्ण उत्तरे दिलात. तर या मुलाखतीच्या शेवटी तुम्ही विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठी कोणता प्रेरणादायी संदेश द्याल? त्यासाठी एकच माझी प्रेरणा असेल की तुम्ही आताच ध्येय फिक्स करा, तुम्हाला काय करायचं कळलं का? आत्ता तुम्ही 12वी नंतर नका करू काही, आत्ता फिक्स करा की मला काय करायचं. आत्ता फिक्स करा आणि त्याच्या पाठी आतापासून लागा. हे माझं तुमच्यासाठी आव्हान. तुम्ही आता 6वीला असाल, 7वीला असाल, 8वीला असाल, 9वीला असाल, 10वीला असाल, जे तुम्हाला व्हायचं आहे ते तुमच्या आवडीचं असेल, तुमच्या पालकांशी संवाद करून जे काही तुम्ही ठरवलं असेल तर ते तुम्ही आत्ता फिक्स करा आणि त्याच्या पाठीमागे एवढे लागा की ते मला अचीव करायचंच आहे. एकच गोष्ट ठेवा फक्त. शिक्षकांसाठी माझं प्रेरणा असेल किंवा आव्हान असेल की त्याने अध्यापन पद्धतीचं आपलं काम आहे ते अत्यंत निष्ठेने करावं, अत्यंत प्रामाणिकपणे करावं आणि विद्यार्थ्यांना समजण्यायोग्य करावं. शेवटच्या घटकाला ज्यावेळी समजेल विद्यार्थ्यांच्या, मगाशी तिने म्हटल्याप्रमाणे एखादा विद्यार्थी असा असेल की ज्याला काही समजत नाही आहे, त्याला ज्यावेळी त्या 50व्या विद्यार्थ्याला समजेल त्याचवेळी माझं अध्यापन पूर्ण झालं असं मला वाटलं पाहिजे. आणि पालकांना माझं आव्हान किंवा प्रेरणा अशी असेल की त्यांनी सातत्यपूर्ण संवाद ठेवला पाहिजे विद्यार्थ्यांशी आणि शिक्षकांशी आणि त्यांनी विद्यार्थी माझा घरी आल्यानंतर काय करतो याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. धन्यवाद सर. तुम्ही दिलेला तुमचा अनुभव करायला आम्हाला बरंच काही शिकायला मिळतं आणि आम्हाला नक्कीच एक खूप चांगला अनुभव तुम्ही दिला. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आज आपण आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा आणि प्रेरणादायी विचारांचा अमूल्य ठेवा आमच्या सर्व विद्यार्थ्यांसमोर ठेवला आहे. आपल्या प्रत्येक उत्तरातून आम्हाला शिक्षणाचे महत्त्व या ठिकाणी समजले आहे. यशाचा खरा मार्ग आणि जीवनात मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा आज आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे. आपल्या या मार्गदर्शनामुळे आमच्या मनात नवी उमेद, नवी जिद्द, नवे ध्येय निर्माण झाले आहे. आपल्या या अमूल्य वेळेसाठी आणि आमच्याशी साधलेल्या मनमोकळ्या संवादासाठी आम्ही आपले या ठिकाणी मनपूर्वक ऋणी आहोत. आणि आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये मान्यवरांचा सन्मान हा आपल्या कृतज्ञतेचा आणि आदराचा सर्वोच्च भाव मानला जातो. आणि त्यामुळे आता आम्ही आमचे आदरणीय अधिव्याख्याता डॉक्टर रघु आचरेकर
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रत्नागिरी यांचं आमच्या या प्रशालेच्या वतीने सन्माननीय मुख्याध्यापकांना मी विनंती करतो की त्यांचं शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन त्यांचा यथोचित सन्मान करावा. या मराठी विभागाचं कौतुक करेन की एक यावर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम या समितीमध्ये जे आहे मराठी विभाग जयगावकर मॅडम समिती प्रमुख बांगे मॅडम पांडवलीकर सर कुकरे सर या सर्वांनी यासाठी खूप उत्तम नियोजन केलं आणि सरांचे तर आभार आहेतच कारण रत्नागिरीला सर कार्यरत आहेत आणि तिथून आपल्या विनंतीला मान देऊन त्याच या ठिकाणी उपलब्ध झाले. निश्चितच तुम्हाला काही कौशल्य प्राप्त झालेली आहेत या कार्यक्रमात. एखाद्याचा इंटरव्ह्यू घेणं म्हणजे काय आहे प्रश्नाचा क्रम ठरवणं प्रश्न ठरवणं याचा तुम्ही विचार केला त्या अनुषंगाने आणि भविष्यामध्ये सुद्धा तुम्हाला या कौशल्याचा उपयोग होणार आहे. जसं सरांनी सुरुवातीला म्हटलं की नुसतं पाठ्यपुस्तकं न शिकता जे आता बदलत्या काळाप्रमाणे आधुनिक कौशल्य तुमच्याकडे आली पाहिजे किंवा बाहेरच्या जगामध्ये वावरताना तुमच्याकडे काही कौशल्य आली पाहिजे तर ती कौशल्य काही या ॲक्टिव्हिटीतून तुम्हाला निश्चितच मिळालेली असणार आहे आणि एक नवीन अनुभव तुम्हाला या कार्यक्रमाच्या आधारे तुम्हाला घेता आला तर या मराठी विषय समितीचं कौतुक करतो आणि आचरेकर सरांना मी खूप धन्यवाद देतो की आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या विद्यार्थ्यांसाठी आज त्यांनी हा आपला बहुमूल्य वेळ दिला. आपणा सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक आहे की आपण छान तयारी केली आणि निश्चितच तुम्हाला याचा या कार्यक्रमाचा अनुभव एक चांगला ठसा तुमच्यावरती निश्चितच राहणार आहे. धन्यवाद. शब्द झाले प्रेरणेचे, अनुभवाचा लाभ झाला. आजचा हा सुंदर संवाद मनामध्ये कायम राहिला.